एवढं रेंगाळून सुद्धा आता ते पडद्यावर येत आहे. याच्याबद्दल तुमचं काय रिएक्शन आहे? आधी तुला ब्रेकिंग न्यूज हवी आहे का? आले तर उत्तम. जेवढा तो प्रसिद्ध नट आहे तेवढाच तो प्रसिद्ध डॉक्टर झाला. आधी आम्ही आलो की एन स्क्रोल येईल ना तेव्हा मग खरे डॉक्टर कसे होते वगैरे दाखवा, असं पिक्चरमध्ये पाहिजे डॉक्टर. तर माझं असं आलं, मी बाकीचे सिनेमे केले तेव्हा एवढं कधी कोणी विचारलं नाही मला. गिरीश आणि मी जेव्हा बसलो तर गिरीशने खूप कठोरपणे सांगितलं आपल्याला एकही घालू नको पिक्चरमध्ये. म्हणलं अरे नको, असं नको. गाणी नसताना पण तो म्युझिकल वाटणं म्हणजे ही कमाल त्या दोघांचीच आहे, अविनाश विश्वजित. काही काळांपूर्वी सायन्सचा विषय सोडला होता कारण मला तो धरताच आला नव्हता, कारण मला तो कधी कळलाच नव्हता. ऍक्च्युअल ऑपरेशन सोडून बाकी जे काही असतं ते बऱ्यापैकी मी सामोरं गेलो त्या गोष्टींना. पहिला शॉट होता त्याच्यात माझा फक्त वॉक होता. तो वॉक सुद्धा डॉक्टरांनी मला आधी दाखवला की मी अशा पद्धतीने चालायचो. काय म्हणू आपण, मोर दॅन आय डोंट नो, आय डोंट नो हाऊ टू टॉक अबाउट इट. माझ्याकडे शब्दच नसतात, यू नो दॅट. देवाला वाहून घेतलेले हे देव आहेत असं मला वाटतं. मेडिकल तज्ज्ञ लोक जेवढे आहेत त्यांना डॉक्टर रामाणी म्हणजे त्यांच्यासाठी देवच आहेत. पाठीच्या कण्यावरती पहिली सर्जरी जी डॉक्टरांनी केली, जे जगात कोणालाही जमलं नाही. आनंद याचा वाटतो की प्रतिमाताईंनी जेव्हा हा सिनेमा पाहिला तेव्हा त्यांना खूप आवडलं होतं की मी अगदी अशीच दिसते. डॉक्टर प्रेमानंद रामाणी यांची बायोपिक आहे, तर त्यांचे डोळे लकाकले. त्याच्या डॉक्टरशी बोलणं होत गेलं, त्या प्रत्येकाचा माझ्या ते कणा काय सगळी पाठ अशी अभिमानाने असं ऊर भरून यायचं. मराठी सिनेमे अदरवाईजही संघर्षातच होतात आणि पुढे रिलीजही संघर्षात होतात आणि मग त्याची संघर्षगाथा चालूच असते. किती वाजता ते नंतर बघू, पण आता थिएटरची नावं तरी मला दे, त्यांना सांगायला. टेक्नॉलॉजी बदलणार आहे, पण प्रिन्सिपल जो मेन आहे, जो मी शिकवला होता तो तसाच कायम राहणार आहे. नमस्कार. महाराष्ट्र टाइम्सच्या मटागट्टामध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मटागट्टामध्ये वेगवेगळ्या सिनेमांच्या टीम आपल्या भेटीस येत असतात आणि आपण त्यांच्याशी सिनेमाविषयी गप्पा मारत असतो, संवाद साधत असतो. असे काही व्यक्तिमत्व असतात की ज्यांच्या आयुष्यावरती सिनेमा आला किंवा कोणतीही कलाकृती आली तर त्यांचा प्रवास आपल्याला जास्त जवळून जाणून घेता येतो. असंच एक व्यक्तिमत्व आहे प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉक्टर प्रेमानंद रामाणी, आणि त्यांच्या आयुष्यावर वेतलेला ताठकणा हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. त्या सिनेमाची टीम आपल्या आज मटागट्टावर आली आहे. त्यानिमित्ताने सरांचा जीवन प्रवास, त्यांचा संघर्ष आपल्याला सिनेमाच्या माध्यमातून कळणारच आहे, पण त्यानिमित्ताने सिनेमाचाही प्रवास आपल्याला आज या गप्पांमधनं उलगडणार आहे. तुम्हा सगळ्यांचं महाराष्ट्र टाइम्सच्या कार्यालयात मनपूर्वक स्वागत. आणि सिनेमाला शुभेच्छा देण्यासाठी आम्ही एक तुम्हाला छोटीशी भेट देऊ इच्छितोय. तर मी महाराष्ट्र टाइम्सच्या प्रगती बाणखेले यांना सांगू इच्छिते की त्यांनी सगळ्यांचं स्वागत करावं. त्यांच्या आयुष्यावर हा सिनेमा आहे ते डॉक्टर प्रेमानंद रामाणी यांचं मनपूर्वक स्वागत. सिनेमाचे दिग्दर्शक गिरीश मोहिते, सिनेमाचे लेखक श्रीकांत बोजेवार सर. महाराष्ट्र टाइम्सचे राजीव काळे सर यांना विनंती करते की त्यांनी दीप्ती देवी हिचं स्वागत करावं. अभिनेत्री दीप्ती देवी. आणि अभिनेता उमेश कामत. पुन्हा एकदा खूप खूप स्वागत मठाच्या कार्यालयात. मला सुरुवात दिग्दर्शकापासून करायची आहे. डॉक्टर रामाणी यांच्यावर सिनेमा बनवावा याचं नेमकं ट्रिगर पॉईंट काय होतं की आपल्याला बायोपिक करायचं आहे, तोही डॉक्टरांवर करायचं आहे, तर नेमकं कधी ठरलं? ह्या सिनेमाचे निर्माते स्वर्गीय विजय मुडशिंगीकर, त्यांच्या डोक्यात ही कल्पना आली की डॉक्टरांवरती एक सिनेमा व्हावा. कारण त्यांना म्हणजे त्यांच्याही पाठीचा कण्याचा एकेकाळी प्रॉब्लेम होता, तेव्हा डॉक्टरांनी त्यांना 2 दिवसात ठणठणीत उभं केलं, जे 2 महिने त्यांना चालता येत नव्हतं. आणि त्यांना ते इतके भारावून गेले त्यांच्या ट्रीटमेंटने, आणि म्हणजे जवळजवळ म्हणजे ते त्यांचे उपकार कसे फेडावे म्हणून त्यांनी ठरवलं की आपण डॉक्टरांच्या आयुष्यावर एक सिनेमा करूया. कारण इतके कमालीचे केसेस डॉक्टरांनी सॉल्व्ह केलेले आहेत आत्तापर्यंत. आणि त्यांनी सर्वात मोठी गोष्ट म्हणजे प्लिफ नावाची एक सर्जरी जी इन्व्हेंट केली, पोस्टिरियर लंबर इंटरबॉडी फ्युजन असं म्हणतात त्या सर्जरीला. म्हणजे पाठीच्या कण्यावरती पहिली सर्जरी जी डॉक्टरांनी केली, जे जगात कोणालाही जमलं नाही.
आणि ते आपले भारतीय महाराष्ट्रात मोठे झालेले डॉक्टर प्रेमानंद रामाणी. तर अशा माणसाची माहिती जगभर पोचावी. मेडिकल सायन्स किंवा मेडिकल तज्ज्ञ लोक जेवढे आहेत त्यांना डॉक्टर रामाणी म्हणजे त्यांच्यासाठी देवच आहेत, आणि जे पेशंट त्यांच्या हाताखालनं गेलेले ते त्यांच्यासाठी पण डॉक्टर देव आहेत. पण अतिसामान्य लोकांपर्यंत डॉक्टर रामाणींची कदाचित काही माहिती नसावी. तर हे सिनेमा एक असं माध्यम आहे की त्या माध्यमातून तुम्हाला एक व्यवस्थित माहिती पोचवता येते. ते त्या मुळशीकरांना वाटलं होतं आणि मग त्यांनी त्या विषयावर काम करायला सुरुवात केली. मग श्रीकांत बोजेवार आमचे जे लेखक आहेत या सिनेमाचे, त्यांनी त्याचं स्क्रिप्टिंग केलं. मग माझी एंट्री झाली. मग दिग्दर्शक म्हणून मला विचारण्यात आलं. मग म्हटलं मी स्क्रिप्ट वाचल्यावर ठरवीन, त्याशिवाय म्हटलं मी आधीच हो म्हणू शकत नाही. कुठलाही विषय एकतर तुम्हाला तो जमणार आहे की नाही, झेपणार आहे की नाही, ह्याची तुम्हाला एक कॉन्फिडन्स असायला हवा, तरच तो तुम्ही हातात घेऊ शकता ते प्रोजेक्ट. पण मी वाचल्यावर मला ते फारच चॅलेंजिंग वाटलं. ते स्क्रिप्ट वाचल्यावर म्हटलं हा फार अवघड विषय आहे. कारण एका डॉक्टरच्या लाईफवरती सिनेमा करणं आणि तो खिळवून ठेवणं आणि लोकांना म्हणजे कसलाही विचार करायला न लावणं, म्हणजे 2 तास तुम्हाला खिळवून ठेवायचं लोकांना, तर हा खूप अवघड विषय. कारण त्याच्यात गाणी नाही, काही नाही, मारामारी नाही, कारण त्याच्यात ॲक्शनच नाही, विलन नाहीच कोणी, सगळीच चांगली लोक आहेत. आणि ह्या सगळ्या नुसतं छान चांगल्या लोकांना घेऊन एक सिनेमा त्याला ते ट्विस्ट अँड टर्न्स कसे आणायचे हे सगळ्यात मोठं चॅलेंजिंग होतं. आणि ते आम्हाला वाटतं की ते बोजेवारांना आणि आम्ही दोघांनी मिळून त्याच्यावर बऱ्यापैकी काम करून ते आणण्याचा प्रयत्न केला आहे. तो सिनेमा पाहिल्यावर सगळ्यांना त्याचा अनुभव येईलच. भुजबळ सर, जसं दादा म्हणाले की जे पेशंट होते किंवा ज्यांच्यावर शस्त्रक्रिया डॉक्टरांनी केलेली त्यांनीच एक परतफेड म्हणून हा सिनेमा बनवायचा असं ठरवलेलं. तुमचं आणि त्यांचं नेमकं पहिलं संभाषण काय होतं की अशा प्रकारे डॉक्टर आहेत, त्यांच्यावर मला सिनेमा बनवायचा आहे, त्यांनी नेमकं तुम्हाला काय गोष्ट सांगितलेली? त्यांनी माझा एक ब्रेव्ह हार्ट नावाचा सिनेमा बघितला होता आधीचा. त्या शोला ते आले, प्रशांत तिथे पण होता. तो पिक्चर बघून मुळशीकरांना असं वाटलं, आणि डॉक्टरांनी पण तो सिनेमा बघितला होता. तो सिनेमा बघून त्यांना असं वाटलं की आपल्या याच्यावरून काहीतरी सिनेमा होऊ शकतो. ते डॉक्टरांना असं वाटलं, त्याच वेळेस मुळशीकरांना वाटलं, आणि त्याचा लेखक पण मी होतो. त्यावेळी माझ्याकडे ते आले, आणि पहिलं तर मला काहीच माहिती नव्हतं, डॉक्टरांबद्दल माहिती नव्हती, आणि त्यामुळे सिनेमा बनणं एवढं आहे की नाही याच्यात मला ते पण माहिती नव्हतं. मी त्यांना म्हटलं काही मला माहिती वाचू द्या, त्यातनं सिनेमा बनतो की नाही आपल्याला नंतर ठरवूया आपण. त्यांच्यावर ताठकणा नावाचं त्यांचं चरित्र प्रसिद्ध झालेलं, आत्मचरित्र, ते मी वाचलं. तेव्हा कुठल्या पण माणसाच्या आयुष्यावर सिनेमा जेव्हा बनवायचा, तेव्हा आता गिरीश म्हणाला त्याप्रमाणे त्यात जर नाट्य नसेल किंवा ट्विस्ट नसतील तर तो सिनेमा बनत नाही. त्या लोकांनी बघायचं काय 1.5-2 तास. तर आमच्या असं लक्षात आलं की मेडिकलमध्ये जे काय झालं, डॉक्टरांनी जो काय शोध लावला महत्त्वाचा फ्लिप सर्जरीचा, तो टेक्निकली तुम्ही किती सांगितला तरी त्यातनं काही प्रेक्षकांना कळणार नाही त्या गोष्टी, कारण ती मेडिकल टर्ममध्ये आहे. त्यामुळे ही जर स्टोरी सांगायची तर व्हाया पेशंट सांगितली पाहिजे. म्हणजे त्यांनी ज्या केसेस सॉल्व्ह केल्या, ज्या पेशंटच्या आयुष्यात त्यांनी आनंद आणला, अशा केसेस जर यांच्या आयुष्यात गुंफल्या, त्यांचं आयुष्य खूप नाट्यमय आहे. म्हणजे अतिशय गरिबीपासून तर इंग्लंडला शिक्षण घेण्यापर्यंतचे सगळा त्यांचा जो प्रवास आहे, तो प्रवास खडतर प्रवास आहे. परंतु त्या प्रवासात पण आपण सिनेमात जे नाट्य पाहिजे असतं तर त्या प्रवासात पण सापडलं नसतं. त्यामुळे मग मी असा पर्याय निवडला की पेशंटच्या कथा आणि डॉक्टरांची कथा हे जर एकत्र गुंफल्या तर त्यातून एक ड्रामा तयार होऊ शकतो. मग डॉक्टरांशी बोलून मी त्यांच्या केसेस बघितल्या. 350-400 केसेस त्यांच्याकडे होत्या अशा की ज्या त्यांनी सोडवल्या. मग त्यातल्या आम्ही साधारणतः 2-3 चांगल्या केसेस निवडल्या की ज्याच्यामध्ये नाट्य होतं, आणि ते केस सॉल्व्ह करताना डॉक्टरांना पण चॅलेंज होतं. म्हणजे या माणसाला बरं करायचं, तर इतरांनी सगळ्यांनी हात टेकलेले आहे, आणि आता हा पेशंट कामातून गेला असं जेव्हा म्हटलं जातं तेव्हा त्या पेशंटला यांनी पायावर उभं केलं. त्या पेशंटच्या आयुष्यातलं नाट्य, डॉक्टरांचं आयुष्य आणि त्या थिएटरमधलं नाट्य, असं ते एकत्र गुंफून मग मी ते तयार केलं. असं चरित्रपट बनवताना किंवा तो सिनेमाची पटकथा लिहिताना तुमचे नेमके डूज अँड डोंट्स काय होते की जेणेकरून ते फार अतिनाट्य पण होता कामा नये किंवा ते खूपच देवत्व बहाल केलं आहे असंही होता कामा नये, त्यातली एक जी समांतर रेषा आहे, समतोल आहे, तो कसा साधण्याचा प्रयत्न होता? आणि आता तो खूप महत्त्वाचा शब्द आहे की आता गिरीशने पण तेच म्हटलं की डॉक्टरला लोक देव म्हणतात या सिनेमात. म्हणजे हा त्याचा ट्रिगर पॉईंट आहे सिनेमाचा सुद्धा, की तो पेशंट जो समोर बसलेला असतो तो डॉक्टरला म्हणतो की डॉक्टर तुम्ही आमच्यासाठी देव आहात. आणि मग डॉक्टरांचं त्यात मंथन आहे की मी खरंच देव आहे का त्या ठिकाणी. आणि त्यांना देवत्व बहाल करायचं नव्हतं. कुठलाही माणूस हा माणूस असो शेवटी, त्याच्या आयुष्यामध्ये चांगले वाईट प्रसंग येत असतात,
आणि तो काय प्रत्येक प्रसंग निभावून नेऊ शकत नाही देवासारखा. म्हणून ते तुझा ट्रिगर पॉईंट आहे. ते म्हणतात मी देव नाही आहे. ते त्याला पण सांगतात मी काही देव नाही आहे, मी साधा माणूस आहे, माझ्याकडनं पण चुका होऊ शकतात. त्यामुळे आम्ही हेच ठेवलं की यांच्या आयुष्यात जे नाट्य आहे तेच घडवून दाखवलं, कुठेही अतिरेक करायचा नाही. हे जे काय होतं साधारणतः एखाद्या माणसाचं चरित्र म्हटलं की ते ग्लोरिफाय केलं जातं, त्यात गोष्टी काहीतरी घुसळल्या जातात. आम्ही असं काही केलेलं नाही आहे. त्यात नाट्य निर्माण होण्यापुरतं जे काय स्वातंत्र्य घ्यायचं असतं तेवढं घेतलं, मात्र त्याचं सत्य कुठे सोडलेलं नाही आहे. आणि काय गोष्टी दाखवायच्या नाही हेच आमचं आधी ठरलं होतं की ज्या साधारणतः त्यांच्या एकूण आयुष्यामध्ये त्याचं स्थान किती आहे त्या गोष्टीचं घडवण्यामध्ये, त्या महत्त्वाच्या गोष्टी घेतल्या आणि ते तेवढे महत्त्वाचे टप्पे फक्त घेतले जाते. डॉक्टर नमस्कार. आपल्या जीवनावर आपण जे चरित्र लिहिलं आहे त्या पुस्तकावर सिनेमा येतो आहे, आपल्या भूमिकेवर सिनेमा येतो आहे. त्यात उमेश काम करणार आहे, गिरीश दादा त्याचं डिरेक्शन करतो आहे, सरांनी त्याचं लिखाण केलं आहे. या सगळ्या गोष्टी जुळवाजुळव जेव्हा होत होती तेव्हा नेमकं तुमच्या मनात काय सुरू होतं? मी बरंच कार्य केलेलं आहे. माझं जीवन संघर्षमय आहे. आत्ताच भोजेवारीने पण सांगितल्याप्रमाणे. पण ते सिनेमा करताना ह्या गोष्टी त्या सिनेमामध्ये यायला पाहिजे, हे एक माझं त्यावेळचं जर ध्येय होतं. ह्या गोष्टी तर त्या सिनेमात नाही आल्या तर मग ते मला आवडणार नव्हतं. पण ही चॅलेंज जी आहे ती गिरीश मोहितेनी आणि त्यांच्याबरोबर श्रीकांतनी पकडून धरल्या आणि तो कसा सिनेमा संघर्षमय करायचा हे त्यांनी ठरवलं. आणि शेवटी जे काय घडलं सगळी ते एकदम फार छान झालं आहे. त्यामुळे मला तो सिनेमा फारच आवडला आहे. मग माझ्या जीवनावर असूनसुद्धा मला तो फारच आवडला आहे, कारण ते खरंच सगळीच गोष्टच संघर्षमय आहे. माझं जीवन पण आजसुद्धा संघर्षमय आहे. मी जरी वयाने वाढ झाली आहे, माझं वय आता 88 आहे, तरी पण ते संघर्षमय आहे अजूनसुद्धा. आणि हेच त्या सिनेमात येत आहे ह्याबद्दल मला फार सुख होतं म्हणाले एकदम. उमेश, तुझा पहिला बायोपिक आहे आणि आपण साधारण 1.5-2 वर्षापूर्वी या सिनेमाविषयी आपण पहिल्यांदा बोललो होतो की ही भूमिका तुझ्यासाठी किती महत्त्वाची आहे किंवा करिअरच्या टप्प्यावर अशा प्रकारचा सिनेमा मिळणे हे किती महत्त्वाचं आहे. हा सिनेमा, ही भूमिका म्हणा किंवा ही तुझ्यापर्यंत नेमकी आली कशी? या सिनेमाचं मुख्य कथानायक तू नेमका कसा झालास? गिरीश सर म्हणाले तसंच सगळ्यात आधी ह्याचे जे निर्माते आहेत विजय मुडशिंगेकर, ते ही स्क्रिप्ट घेऊन आले माझ्याकडे आणि त्यांचा खूप विश्वास होता की मी रामाणींसारखा दिसतो किंवा त्यांनी माझे फोटो मॅच करून बघितले होते वगैरे वगैरे आणि त्यांना असं वाटत होतं. अगदी प्रामाणिकपणे सांगायचं तर तोपर्यंत मला डॉक्टरांची माहिती नव्हती. मोठे सर्जन आहेत आणि इतकं मोठं त्यांनी कार्य केलं, तेवढं माझं दुर्दैव मला माहिती नव्हतं, एवढं माझं वाटतं. पण जनरली डॉक्टर आणि माझ्या मते सामान्य लोक हे जेव्हा गरज असते तेव्हाच जातात आणि तेव्हाच ओळख होते. नशिबाने तोपर्यंत असं काही आमच्या जवळच्या फॅमिलीत किंवा काही घडलं नव्हतं जेणेकरून त्या विषयाबद्दल काही माहिती होईल. पण आय थिंक प्रशांतसुद्धा त्या दिवशी त्या मीटिंगला होते. मला पहिली मीटिंग आठवते आम्ही केल्याची. तर ते इतके कॉन्फिडंट होते की नाही काही झालं तरी तुम्हीच ही भूमिका करा. मी म्हटलं थांबा, स्क्रिप्ट वाचूया मग आपण ठरवूया. पण ते म्हणाले नाही, ही तुम्हीच करायची आहे भूमिका, आम्ही खूप शुअर आहोत आणि तुम्ही करा, तुम्ही म्हणाल तसं आपण करूया, आम्ही स्क्रिप्ट पाठवतो. आणि खरं सांगू तेव्हापेक्षा ना त्यानंतर मी माझं अगदीच दुसऱ्या दिवशी आमचे परुळेकर सर आहेत त्यांच्यावर ट्रेनिंग करत होतो आणि जनरली डिस्कस करता करता मी विषय काढला की अशी अशी एक बायोपिक करायला आलेली आहे आणि डॉक्टर प्रेमानंद रामाणी यांची बायोपिक आहे. तर त्यांचे डोळे लकाकले आणि ते म्हणाले अरे वा, दिस इज अ व्हेरी गुड अपॉर्च्युनिटी आणि खूप मोठी व्यक्ती आहे ती आणि फारच त्यांचं मोठं कार्य आहे. तर तिथे माझं असं आलं की अरे एवढी मोठी व्यक्ती आहे, इतकं इमिजिएटली रिॲक्शन येणार. तर मला वाईट पण वाटलं की मला माहिती नव्हती. त्यानंतर लगेचच आमच्या नातेवाईकांमध्ये कधीतरी अशी चर्चा झाली. सो प्रत्येकाचे डोळे चमकत होते आणि प्रत्येकाचा चेहरा असा उजळत होता
आणि मला त्या रिॲक्शन्सवरनं ना हे कळत होतं की अरे बापरे, ही फारच मोठी व्यक्ती आहे. म्हणजे नॉट अ सिंगल पर्सन त्या एज ग्रुपमधले असतील की ज्यांनी असं म्हटलं नाही, त्यांचे डोळे विस्फारले नाहीत, कौतुक आलं नाही डोळ्यात आणि चेहरा आनंदाने हे झाला नाही की हे खूपच मोठी व्यक्ती आहे. आणि ह्यानी ना मला ना आतून हे व्हायला लागलं की अरे बापरे, आपण काहीतरी मोठं हातात घ्यायचा प्रयत्न करतो आहोत. मग मी आमची म्हणजे जे निर्माते होते त्यांनी डॉक्टरांबरोबरची मीटिंग फिक्स केली. तर मी म्हटलं थांबा, मी आधी मीटिंग करण्याच्या आधी मला वाचू दे त्यांच्याबद्दल. सो मी ताठकाणा हे पुस्तक घेऊन वाचलं. त्यांनी सगळं डॉक्युमेंटेशन माझ्याकडे आणून दिलं. मी ते वाचलं आणि मग मी म्हटलं की अरे बापरे, म्हटलं ही फारच कमाल अपॉर्च्युनिटी आहे आणि मी याला नाही म्हणणं शक्यच नाही. आणि मी डॉक्टरांना भेटलो आणि तुला सांगतो त्या दिवसापासून पहिली मला मीटिंग आणि आत्ताचा दिवस, तुला खोटं वाटेल, असा एकही दिवस गेलेला नाही आहे की मला त्यांच्याबद्दल आदर वाढत गेलेला नाही आहे किंवा कौतुक वाढत गेले. आत्ता तुला खोटं वाटेल, आत्ता जो काही ब्रेक होता त्याच्यातही मला त्यांना अनेक प्रश्न विचारावेसे वाटत होते. आणि आम्ही सिनेमा कंप्लीट केला आहे, आता रिलीजला आहे, पण तरी अनेक गोष्टी आम्हाला अजून त्यांच्याबद्दल माहिती नाही आहेत आणि त्या आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आहोत. सो 2 तासाच्या सिनेमात त्यांच्या सगळ्या गोष्टी येऊच शकत नाहीत, हा एक मुद्दा. आणि अशी व्यक्ती की जिथे जाल तिथे त्यांच्याबद्दलचं कौतुक, म्हणजे हा सिनेमा शूट करताना सुद्धा आमच्या बरोबर, म्हणजे जेव्हा माहिती आम्ही घेण्याचा प्रयत्न करत होतो किंवा काम करण्यासाठी जी काही तयारी करत होतो, तेव्हा तेव्हा ज्या ज्या ठिकाणी आमचा संपर्क होत गेला, ज्या ज्या डॉक्टरशी बोलणं होत गेलं, त्या प्रत्येकाचा माझ्या ते कणा काय सगळी पाठ अशी अभिमानाने असं ऊर भरून यायचं. त्यांच्याबद्दल नुसतं चर्चा झाली तरी किंवा त्यांचं नाव आलं डॉक्टर प्रेमानंद रामाणी, की डॉक्टर फ्रेटर्निटी असो, कुठल्याही वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित असो किंवा माझ्या मते माझ्या नातेवाईक वरचे जे एज ग्रुप आहेत, त्या सगळ्यांचे नुसते चेहरे ज्या पद्धतीने उजळून यायचे ना, आय थिंक माझ्या मते हे मी त्यानंतर त्यामुळे दिवसेगणिक माझं ना मलाच कौतुक वाटतं की मी किती नशीबवान आहे की अशा पद्धतीचा सिनेमा माझ्याकडे आला आणि मला ही संधी मिळाली. दीप्ती, आजवर तू ज्या भूमिका साकारल्यास त्याच्यामध्ये एक समान धागा येते की प्रत्येक भूमिका एक संवेदनशील पणा घेऊन ती पुढे जात असते. मग ती नजीकच्या तुझी नाळामधली तुझी भूमिका असेल त्या आईची, ती आणि ही जी भूमिका आहे जी डॉक्टरांच्या पत्नीची भूमिका तू यात साकारते, तर त्यात नेमकं तुला संवेदनशीलता काय दिसली आणि तू ती स्वीकारलीस? मुळात त्यांच्याबद्दल मला आधी फार माहिती नव्हती आणि त्यांच्या पुस्तकात किंवा त्यांचं कार्य एवढं मोठं आहे की त्याच्यात घरची जी बाजू आहे, जी ॲक्च्युली आपली संवेदनशील बाजू असते, जिथे इधर तुम्हाला शांतता मिळते किंवा तुम्हाला एक युद्ध पाहायला मिळतं, तर त्यांच्या आयुष्यात ही शांतता किंवा हे एक स्थैर्य देण्याचं काम त्यांच्या पत्नीचं होतं. आणि डेप्थ दोन्ही, म्हणजे तू जसं आधीच्या रोलबद्दल विचारलंस, त्याच्यातही न सांगता स्वतःचं कर्तव्य, की एकदा आपलं मूल दुसऱ्याला दिलं तर ते दिलं, कितीही तुम्हाला लोभ आला त्याच्याबद्दल तरी तुम्ही कमिटमेंट पाळता. तसंच याच्यात मला साम्य तेच वाटलं की केवढी मोठी कमिटमेंट आहे. एवढ्या लहानपणी लग्न झाल्यानंतर माझ्या नवऱ्याचं वेड मला माहिती आहे, त्याचं ध्येय मला माहिती आहे आणि त्याच्या ध्येयाला माझी साथ मिळाली तर ते जास्त यशस्वीपणे त्यांना गाठता येईल किंवा यशस्वी होतील. ही इमोशनल मॅच्युरिटी इतक्या लहानपणापासून कॅरी करणं ही खूप मोठी बाब आहे असं मला वाटतं. त्यामुळे परिवार, म्हणजे एक झालं करिअर डॉक्टर रामाणींचं आणि दुसरं त्यांचं पारिवारिक जे आयुष्य होतं त्याच्यात त्यांना कुठलंही टेन्शन न देता सगळ्या पद्धतीने सगळा तो भार सांभाळून त्यांना पाठिंबा देणं आणि ताठ कण्यासारखं त्यांच्यासाठी उभं राहणं ही खूप मोठी ताकद मला वाटते त्यांच्या आयुष्यातली. आणि तिथे त्याला कुठेही ग्लॅमराईज नाही केलेलं आहे किंवा कधी असा नाही विचार आला की मलाही त्याचं इक्वल यश मिळालं पाहिजे. समर्पण भावना जी आहे ती मला कॉमन दिसली याच्यात. मला असं वाटतं की स्त्री ही बऱ्यापैकी EQ त्यांचा बऱ्यापैकी छान असतो किंवा ही समजूतदारपणा किंवा समर्पण ही भावना खूप जास्त असते. तर तीच मला असं वाटते ती कॅरेक्टर बिल्ड करायला आणि परफॉर्म करायला मदत मिळते त्याची. आणि तो धागा मला मिळाला होता. त्यामुळे गिरीश सरांच्या गायडन्सनी, ऑफकोर्स उमेशसोबत काम करण्याची केमिस्ट्री, ह्या सगळ्यांनी ते खूप छान सादर करता आलं. आणि
मला आनंद याचा वाटतो की प्रतिमाताईंनी जेव्हा हा सिनेमा पाहिला तेव्हा त्यांना खूप आवडलं होतं की मी अगदी अशीच दिसते किंवा मी अशीच आहे किंवा मी जे ऑब्झर्वेशन केलं होतं त्यांच्या बाबतीत ते तसंच खरं आहे. इवन डॉक्टरांनी आता मी प्रवास करताना तेच सांगितलं होतं की तुम्ही जे केलं आहे किंवा तुम्ही जे बोलता आहात त्यांच्याबद्दल ते अगदी तसंच आहे की त्या मितभाषी आहेत किंवा सगळा भार त्यांनी सांभाळला आणि म्हणूनच मी हे संशोधन करू शकलो. कारण त्यांच्या जायच्या वेळा फिक्स नाही आहेत, काहीच नाही. म्हणजे डोक्यात फक्त एकच गोष्ट आहे की प्रत्येक पेशंटमधल्या देवाला आपल्याला बरं करायचं किंवा देवाला वाहून घेतलेले हे देव आहेत असं मला वाटतं. सो ती बाजू मला फार आवडली त्यांची. पण ही भूमिका तुझ्यापर्यंत कशी आली? कास्टिंगची प्रोसेस तुझी काय होती तुझ्या बाबतीत? गिरीश सरांना पूर्ण श्रेय जातं. त्यांच्यासोबत मी कंडिशन्स अप्लाय नावाचा सिनेमा केला होता सुबोधसोबत, तर तेव्हापासून आमची ओळख आहे. त्यानंतर आम्ही डोंट वरी चाचू नावाचा एक हिंदी कॉमेडी सिरियल केली होती आणि त्यांचाच मला फोन आला की दीप्ती अशी एक बायोपिक आहे आणि प्रतिमाताई रामाणेंचं तुला काम करायचं आहे, तर तू करावंस, तू करेक्ट वाटतेस असं मला वाटतं आहे. सो मग आणि ऑफकोर्स यांच्याबद्दल ऐकल्यानंतर वाचल्यानंतर मला असं झालं की वाय नॉट. इट्स अगेन उमेश म्हणाला तसं की भाग्यवानच मानायला पाहिजे की त्यातला एक छोटा भाग आपल्याला होता येतं आहे. तर मग मी पूर्ण डिटेलमध्ये सरांनी मला समजवलं काय आहे कसं आहे आणि सीन टू सीन त्याची मॅच्युरिटी दाखवणं गरजेचं होतं. कारण खूप मोठा स्पॅन याच्यात कव्हर केला आहे, जवळजवळ 40 वर्षांचा स्पॅन आहे. त्या पद्धतीने ते सीन्स फॅमिली सीन्स करणं हे सरांच्या गायडन्समुळे आणि उमेशच्या साथीमुळे खूप छान करता आलं. सो कास्टिंग ऑब्व्हियसली गिरीश सरांना मी क्रेडिट देते. गिरीश दादा, जसं उमेश मगाशी म्हणाला की 2 तासात संपूर्ण गोष्ट सांगणं किंवा डॉक्टरांनी जे आपल्या आयुष्यामध्ये जे केलं आहे ते 2 तासात सामावणार नाही आहे. पण मग अशा वेळी लेखक आणि दिग्दर्शक नेमकं त्यांच्यासमोर आव्हान काय होतं की आपल्याला काय नेमकं दाखवायचं आहे आणि जे खूप महत्त्वाचं होतं पण ते आपल्याला नाईलाजाने दाखवता येणार नाही. मग त्यातून नेमका मिडल वे तुम्ही कसा काढला होता? ती फार चॅलेंजिंग होतं. म्हणजे एवढा मोठा स्पॅन 2 तासात बसवणं म्हणजे ते, आणि ते उगाच पुढे 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 सरकत चाललंय फास्ट असं पण नको वाटायला. महत्त्वाच्या गोष्टी सुटता कामा नये आणि नको त्या गोष्टी पण न दाखवणं किंवा त्याच्यात वेळ काढणं, त्याच्यात वेळ घालवणं हे पण चुकीचं ठरलं असतं. पण त्याच्यात आम्हाला मुळात गोष्ट म्हणजे त्यांचं प्रत्येक म्हणजे लहानपणीचं स्ट्रगल, लहानपणी ज्या गरिबीतनं म्हणजे हातावर पोट असलेलं घर म्हणजे वडिलांच्या अशा परिस्थितीतनं ते कसे शिकत आणि त्यांचं जे हुशारी जी होती, जे ब्रिलियन्सी होती ती अगदी लहानपणापासून होती. तो पिरियड आम्हाला महत्त्वाचा वाटला कारण तो दिसलाच पाहिजे, ती गरिबी दिसली पाहिजे की नुसतंच हुशार असून चालत नाही. परिस्थिती पण अशी असताना माणूस कसा त्यातनं मार्ग काढत कसं ते पुढे पुढे आले. मग त्यांनी ते मुंबईत आल्यावर मुंबईत त्यांनी कसं शिक्षण घेतलं, शिक्षण घेताना पण ती फी भरण्याचे त्यांचे प्रॉब्लेम असायचे. मग त्यातनं स्कॉलरशिप कशी मिळवली, स्कॉलरशिप मिळवून ते बाहेर कसे गेले, हे सगळे टप्पे खूप म्हणजे आम्ही त्याच्यात मोंटाजचे भाग खूप वापरलेत. मोंटाजेसमधून बऱ्याच गोष्टी सगळं शब्दात न मांडता व्हिज्युअलनी जरा बऱ्यापैकी गोष्टी मांडत पुढे गेलो. आणि मुळात ओव्हरऑल सिनेमाचा इम्पॅक्ट ही का माणुसकीची गोष्ट वाटावी, माणूस म्हणून कसं जगावं, एक आपली हुशारी किंवा आपलं टॅलेंट हे दुसऱ्याच्या कामी कसं पडावं, ही जास्तीत जास्त आम्ही ही गोष्ट अंडरलाईन करण्याचा प्रयत्न केला त्याच्यात. आणि मला वाटतं ते बसलं ते 2 तासात ते गणित. आम्हाला असं वाटतं की जरा हे 2 तास काही अजून 1 तास मिळाला असतं तर आणखीन बऱ्याच गोष्टी दाखवता आल्या असतं. पण कदाचित सिनेमा म्हणून तो पेशन्स लोकांकडे आहे का तेवढा माहीत नाही. कारण तसं याच्यात गाणी नाहीत, काही डान्स नाही, ॲक्शन नाही. त्यामुळे गाणी नसताना सुद्धा तुम्हाला गाण्याची कमतरता वाटणार नाही. असं अविनाश विश्वजितनी बॅकग्राऊंड म्युझिक त्याचं केलेलं आहे. खूप म्युझिकल वाटतो तो सिनेमा बघताना. म्हणजे गाणी नसताना पण तो म्युझिकल वाटणं म्हणजे ही कमाल त्या दोघांचीच आहे, अविनाश विश्वजितची ज्यांनी बॅकग्राऊंड स्कोर केलं आहे. त्या दोघांची तशी साथ लाभल्यामुळे त्यांनी एक सिनेमाची पातळी आणखीन उंचावून ठेवली. त्यामुळे हे सगळ्यांचं टीमवर्कच आहे. म्हणजे टीमवर्कशिवाय हे शक्य नव्हतं. म्हणजे हा सिनेमा असा होणं म्हणजे अजून तुम्ही पाहिला नाही आहे सिनेमा, जर पाहायला मिळाल्यानंतर कदाचित आपण एक वेगळा, तेव्हा तुमचे प्रश्न वेगळे पण येऊ शकतील.
त्यामुळे ते गंमत येईल, तेव्हा जास्त डिस्कशनला पण मजा येईल. डॉक्टर, जसं डिरेक्टरनी सांगितलं की तो संघर्षाच्या काळाविषयी ते म्हणाले, पण मला तो आम्ही सिनेमा बघणारच आहे, त्यामुळे सिनेमातून आम्हाला ते अधिक प्रभावी पण दिसेल. पण तत्पूर्वी त्या संघर्षाच्या दिवसांविषयी, त्या काळाविषयी आम्हाला काही गोष्टी किंवा काही किस्से जर तुमच्याकडून ऐकायला मिळाले तर आवडेल. संघर्ष, डायरेक्टर गिरीश मोहिते ह्यांनी हा संघर्ष सुंदर दाखवलं आहे पिक्चरमध्ये. त्याची मी 2 उदाहरणं देतो तुम्हाला. की मला इंग्लंडला जाऊन कुठल्याही फॉरेन मुलीबरोबर लग्न वगैरे करायचं नव्हतं, आणि फॉरेनला जायची तर वेळ आली होती. 4 दिवसात मी जाणार होतो इंग्लंडला पुढच्या शिक्षणाकरता. म्हणून मी त्यावेळी माझ्या बायकोकडे गेलो, आताच्या बायकोकडे, आणि तिला सांगितलं, हे बघ, मी 4 दिवसात इंग्लंडला जातो आहे, पण त्याच्या आधी मी सुलभा वालावलकरांना प्रतिमा रमाणी करणार आहे आणि मग जाणार आहे इंग्लंडला. ती खुश झाली. बस एवढंच. ह्याच्या पलीकडे त्यांनी लग्न दाखवलं की हे असं काय नाही. दुसरा सीन होता तो एकदम ब्रिटिश एअरवेज इंग्लंडला जाणारी फ्लाईट, हा सीन आला. म्हणजे अशा गोष्टी बारीक बारीक त्याने जवळ घेतल्या. आणखीन एक दुसरी गोष्ट म्हणजे नंतर मी सांगितली होती मागे प्रेस कॉन्फरन्समध्ये पण त्याशी, की मला कुठेही गेलं तर कण्यावर संशोधन करायचं होतं, तर ते पोस्टमॉर्टम जो बॉय जो असतो त्याच्याशी माझी फ्रेंडशिप व्हायची, इकडे असो किंवा इंग्लंडला असो. आणि तिकडचं मग त्याच्या फ्रेंडशिपमुळे एक कण्याचा तुकडा काढून घ्यायचं आणि तो आणून मग त्याच्यावरती संशोधन करायचं. एकदा असंच झालं की तो आणायला घरी रात्र झाली होती. घरी आलो, ते येताना ते कपड्यात गुंडाळून तो काढून ठेवला तिकडे. आता ठेवलेलं बायकोला कुतूहल असतं ना काय आहे ते तिकडे. तिने तो उघडून बघितला आणि तिने तो असा रक्तबिक्त असलेला तो कणा बघितला नव्हता आधी कधी. ती एकदम किंचाळली. नंतर तिला नॉशिया झाला, नंतर व्हॉमिटिंग झालं. तर मी म्हणालो, हां, हे तू असं कधी बघितलं नाही ना, म्हणून तुला ते व्हॉमिटिंग झालं. नाही म्हणाले, मी किंचाळते त्याच्याकरता, पण मला व्हॉमिटिंग झालं ह्याचं कारण दुसरंच आहे. आणि हे म्हणता म्हणताच लगेच फोन येतो, की तो गोव्याहून फोन असतो मला सांगायला की माझे वडील वारले आहे म्हणून. म्हणजे एका वाक्यात 3 गोष्टी त्याने समावेश केला बघा. असं करून ते जे लोकांना आवडेल तसंच उगीच कुठे लग्न दाखवून ते करायचं, उगीच सिनेमा लोकांना गाणी मिडी नसताना तसं बोर करत, तसं नाही. ते सगळं एकत्र आणून ते जास्त संघर्षमय केलं. त्याबद्दल ह्या सिनेमा मलासुद्धा, जरी माझ्यावरही जरी असला, मलासुद्धा तो फार आवडला. म्हणजे स्क्रीनप्लेमधले जे बारकावे डॉक्टरांनी सांगितले आहेत सर, अशाच प्रकारे सिनेमा लिहिला गेला, त्याच्यामुळे जो संकलक आहे किंवा एडिटर आहे त्याला त्या प्रकारच्या सूचना होता सिनेमा एडिट करताना, असं ते डॉक्टर सांगतात. हो, हे काम खरं तर मी आणि गिरीशने आधी हे काम करून केलं होतं. म्हणजे चरित्रपटाचं काय असतं, म्हणजे आपण 2 प्रकारचे चरित्रपट म्हणूया साधारणतः. एक चरित्रपट असा असतो की जी व्यक्ती तुम्हाला आधीच माहिती असते. म्हणजे लोकमान्य टिळक काय, गांधीजी काय, यांच्यावर जर सिनेमा झाला तर आपल्याला तो माणूस आधीच माहिती आहे. त्यामुळे आपल्याला तो सतत तो पडद्यावर पाहिजे असतो, कारण त्याच्याविषयीच्या घटना आपल्याला माहिती असतात. अरे गांधीजींच्या आयुष्यात हे झालं, मग हे दाखवतात का, आता हे दाखवतात का. पण दुसरा चरित्रपट असा असतो की जी व्यक्ती सर्वसामान्यांना माहिती नसते. तसा हा सिनेमा होता की यांच्या आयुष्याविषयी लोकांना माहिती नसतं. त्यामुळे सतत पडद्यावर जर डॉक्टर रामणी दिसले असते तर त्याच्याशी असोसिएशन तयार व्हायला वेळ लागतो प्रेक्षकांनी अशा वेळेस. त्यामुळे आम्ही काय केलं की डॉक्टरांचं घरचं आयुष्य, डॉक्टरांचा आधीचा संघर्ष, डॉक्टरांचे पेशंट, हा सिनेमा काय म्हणतो आपण तसा एकरेषीय सिनेमा नाही आहे. तो मागे पुढे जात फ्लॅशबॅकमध्ये तुम्हाला कथा सांगतो त्याची गोष्ट. आणि त्यामुळे आम्ही हे करताना आपल्याकडे खूप आहे दाखवण्यासारखं. त्यातलं काय काय दाखवायचं, म्हणून आता डॉक्टरांनी जे सांगितलं की लग्न दाखवायची काही गरज नाही ना त्या ठिकाणी. त्यांनी सांगितलं आपण दोघं लग्न करूया, डायरेक्ट ते लग्न करून गेले तर हे सगळं स्क्रिप्टवरच आम्ही मुख्यतः काम केलं. आपल्याला त्यातलं काय टाळता येतं.
खरं तर आम्ही गाणी रेकॉर्ड केली होती सिनेमाची, खूप छान गाणी झाली आहेत. म्हणजे या दोघांचं जे सुरुवातीचं प्रेम आहे स्वतःचं, म्हणजे नाते मामाचीच मुलगी असते त्यांच्या डॉक्टरांच्या, त्यामुळे त्यांचं लहानपणापासून ओळखत असतात. तर तो जो काळ आहे सगळा तो 1970-72चा काळ आहे त्यांचं लग्न वगैरे झालं असतं, किंवा जेव्हा सगळं त्यांचं रोमांस सुरू होता तो काळ. तर 1970मधला वाटावं असं गाणं आम्ही रेकॉर्ड पण केलं होतं, की म्युझिक पण 1970मधलं वाटावं, शब्द पण 70मधले वाटावे. पण लेखकाला आणि दिग्दर्शकाला तिकडे खूप कठोरपणे ह्या गोष्टीकडे बघायला लागतं. आपण एवढं करून ठेवलं पण ते सगळं दाखवता येणार नाही. त्यामुळे गिरीश आणि मी जेव्हा बसलो तर गिरीशने खूप कठोरपणे सांगितलं आपल्याला एकही घालू नको पिक्चरमध्ये. म्हटलं अरे नको, असं नको. पण त्यांनी मला ते पटवून दिलं की आपण जर गाणं घेतलं तर सिनेमाचा स्पीड कमी होऊ शकतो. आम्हाला अजूनही मला वाटतं ते आम्हाला कमी आलं असतं खरं प्रमोशनसाठी. खूप छान गाणं झालं होतं. परंतु असे अनेक प्रसंग आहेत त्यातले की मी आणि गिरीश फायनल बसलो एडिट, म्हणजे कागदावर एडिट करायला जेव्हा बसलो सिनेमा, तेव्हा आपल्याला किती पण त्या प्रेमात असलो त्या सीनच्या, तरी तो सिनेमाची लांबी वाढवू शकतो किंवा ड्रॅग होऊ शकतो या ठिकाणी सिनेमा, म्हणून ते आम्ही काढलं. परंतु या सगळ्यामध्ये डॉक्टरांशी मी सगळे मिळून जवळपास 30-32 तास बोललो असेल. आज 2 तास, परवा 2 तास, परवा 3 तास असं करून त्यांच्याशी. आणि खूपदा असं व्हायचं की डॉक्टर म्हणायचे की तू माझ्या मिसेसशी बोल एकदा, आणि काहीतरी करून ते राहून गेलं, त्यांच्याशी बोलणं होत नव्हतं काहीतरी. आणि माझ्या डोळ्यासमोर जी व्यक्तिरेखा येत होती डॉक्टरांच्या बायकोची, तर मला सारखं वाटत होतं की ह्या व्यक्तिरेखेचं खूप मोठं काम आहे. म्हणजे संघर्ष सगळा आहे डॉक्टरांचा आहे, परंतु त्यांच्या बायकोचा रोल यात मोठा आहे, जो अदृश्य रोल आहे, तो मला दृश्य करायचा होता. त्यामुळे मी मगाशी जो प्रसंग सांगितला की डॉक्टरांना पेशंटनी समजा दुपारी म्हणाला असा हॉस्पिटलमध्ये की डॉक्टर तुम्ही आमच्यासाठी देव आहात, तर डॉक्टरांना असं वाटतं की मी देव नाही आहे, तर ती चर्चा डॉक्टर कोणाशी करणार, तर रात्री बायकोसोबत करणार. तो त्यांच्यातला प्रसंग आहे असा की ते म्हणतात मला खूप आज असं वाटतं की मला देव का म्हटलं आहे आपण सणी, मी देव नाही आहे. तर तेव्हा बायको त्यांच्याशी ज्या पद्धतीने संवाद करते, मला असं वाटतं की तो त्यांचा महत्त्वाचा रोल होता आयुष्यातला त्यांचा. आणि माझ्या दृष्टीने सिनेमातले जे काही हायलाईट प्रसंग आहे की हे 10 प्रसंग चुकवू नये किंवा आपल्या तुम्हाला धरून ठेवतात, त्याला दोघांचा प्रसंग आहे. उमेशने आणि दोघांनी पण इतका सुंदर केला तो प्रसंग. म्हणजे एखादा लेखक जे व्हिज्युअलाइज करतो लिहिताना, दिग्दर्शक हे पडद्यावर आणतो तसाच, आणि कलाकार अगदी 100% तुमच्या मनातलाच प्रसंग पडद्यावर जेव्हा दाखवतात, तेव्हा माझ्या मते तो प्रसंग तसा झालेला आहे दोघांच्या समोराचा. फार सुंदर प्रसंग केलेला आहे तो. आणि त्याला लागून दुसऱ्या दिवशीच सकाळीच ऑपरेशन असतं. त्या डॉक्टरांच्या आयुष्यातली ही घटना आहे खरोखर. एक असं ऑपरेशन ज्यांच्या आयुष्यातलं की जे अजूनही सांगतात की माझ्या आयुष्यातलं सर्वाधिक चॅलेंजिंग ऑपरेशन होतं ते, की तो जो मुलगा होता ज्याचं ते ऑपरेशन करतात, त्याची आईवडिलांनी जगण्याची अपेक्षा सोडून दिली आहे. हा काय जगणार नाही असं त्यांना वाटत आहे. त्याच्याशी ज्या मुलीचं लग्न जमलेलं आहे, तिला मुलाचे वडील सांगतात की तू आता दुसरा विचार कर, कारण हा काही परत उभा राहणार नाही. पण ती म्हणते नाही, मी दुसरं लग्न करणार नाही, कारण आमचं जरी लव्ह मॅरेज नसलं तरी मनातून मी यालाच माझा साथीदार मानलेला आहे. आणि अशा माणसाला परत आपल्या पायावर उभं करा असं ती डॉक्टरांना विनंती करते मुलगी. अशी डॉक्टरांची परीक्षा ज्या दिवशी असते त्याच दिवशी डॉक्टरांच्या स्वतःच्या तब्येतीचा प्रॉब्लेम होतो, आणि असा सिव्हिअर प्रॉब्लेम होतो की ते ऑपरेशन दुसऱ्या दिवशी शक्य होणार नाही आहे. तेव्हा त्यांची बायको त्यांना आधी सांगते करू नका, पण तिला माहीत असते की हा माणूस ऑपरेशन करणार सकाळी, आपलं ऐकणार नाही. तर ते जे सगळं त्यातला खरा हाच हे आहे. म्हणजे एखाद्याचं आयुष्य असताना ज्या प्रसंगाने ते सगळं त्यांचं कॅरेक्टर उभं राहतं, म्हणजे ताठ करणं हे नाव सार्थ करणारा तो सगळा तो प्रसंग आहे, तो आम्ही चांगला आणू शकलो याच्यामध्ये. आणि मला असं वाटतं की मी जर फापट पसारा आधी खूप लिहिला होता, कारण त्यांच्यात खूप लिहिण्यासारखं होतं. 350-400 प्रसंग होते त्यांच्या आयुष्यातले असे. तर ते काढताना आमची खरी कसोटी लागली माझ्या आणि गिरीशची की आपल्याला हा ठेवूया, हे ठेवूया, हे ठेवूया. आणि जे फायनल आम्ही ठेवलं ते पडद्यावर आत्ता तरी आमच्या तरी समाधानासारखं उतरलं आहे. बाकी प्रेक्षकांना काय वाटतं बघूया. दीप्ती उमेश, जसं लेखकाकडूनच कौतुक होणं की मी जे लिहिलं आहे किंवा दिग्दर्शकांना जे पडद्यावर सांगायचं आहे ते तसं तुम्ही दोघांनी ते उतरवलं आहे, तर असं कौतुक होणं समोरासमोर, त्याविषयी काय प्रतिक्रिया? बापरे, पहिल्यांदाच घडतं आहे असं माझ्या बाबतीत. त्यामुळे मला आय डोंट नो हाऊ टू रिसीव इट, बट ओव्हरवेल्म्ड किंवा माहीत नाही, आय मीन हाऊ टू रिॲक्ट. पण समाधान हे या गोष्टीचं आहे की जे काही ॲक्शन आणि कटच्या मध्ये झालं, तो प्रसंग जसा एनॅक्ट झाला तो त्यांना आवडला. याहून वेगळं समाधान एका नटाला काय असेल असं मला वाटतं की
माझ्या लेखकाला आणि दिग्दर्शकाला ते आवडणं जास्त महत्त्वाचं आहे. कारण शेवटी कन्व्हिक्शन हे त्यांचं आहे. त्यांना पहिल्यापासून शेवटपर्यंत सिनेमा माहिती असतो. मला कदाचित फक्त माझे सीन्स किंवा काही अजून त्याच्या जोडीचे सीन्स माहिती असतील, पण संपूर्णत्व फक्त या दोघांना जास्त चांगलं कळतं. त्यातला एक आपला छोटा वाटा तो त्यांना आवडणं हे काय म्हणू आपण, मोर दॅन आय डोंट नो, आय डोंट नो हाऊ टू टॉक अबाउट इट. माझ्याकडे शब्दच नसतात, यू नो दॅट. उमेश, तुझे शब्द. नाही, खूप छान वाटते, खूप आनंद होतोय. आनंद साठी जनरली कसं असतं ना, कलाकारांचं काम करत असतो तेव्हा पहिली रिॲक्शन बघत असतो ते दिग्दर्शकाची बघत असतो, कारण तो आपल्याला सगळं सांगत असतो, कट म्हणत असतो. त्यानंतर मी तरी माझं पहिलं लक्ष दिग्दर्शकाची रिॲक्शन काय ह्याच्यावर असतं. मग तो सिनेमा, हे प्रत्येक सीनला होतं. मग तो सिनेमा तयार होतो. मग सिनेमा तयार झाल्यानंतर ऑडियन्सची आता काय रिॲक्शन आहे ही सेकंड रिॲक्शन, ही साधारण प्रोसेस असते. मग त्याच्यात आपल्या घरच्यांची काय रिॲक्शन आहे वगैरे. अजून एक रिॲक्शन महत्त्वाची असते, ती म्हणजे पेपरमध्ये जे परीक्षण लिहितात ना त्यांची. आणि त्यांच्यासाठी सुद्धा आम्ही तितकेच उत्सुक असतो की ते काय लिहित आहेत, कारण ते अभ्यासू असतात, त्यांनी खूप गोष्टी पाहिलेल्या असतात, त्यामुळे मग त्यांना सगळं कळत असतं. आणि मग ते आमच्या सुदैवाने मला असं झालंय की बोजेवार सर हे आधीपासनं परीक्षण लिहिणारे आहेत आणि त्यांची परीक्षणं आम्ही खूप वाचत आलेलो आहोत. आणि त्याच्यामध्ये काही ठराविक असे असतात, परत सगळ्यांचीच परीक्षण आपण मनावर घेत नसतो. आपण ठरवलेले असतं की कोणाची परीक्षण आपण मनावर घ्यायची आणि कोणाची घ्यायची नाहीत, कोणाला आपण तितकं महत्त्व द्यायचं. पण बोजेवार सर हे त्यातले एक होते की ज्यांचं परीक्षण आपण सिरियसली घेत होतो. आणि आज ते लेखक या भूमिकेत सुद्धा आहेत. त्यामुळे मला असं वाटतं मी हे खूप परत एकदा जसं रामाणी सरांची भूमिका करायला मिळतोय ह्याचा आनंद जसा आहे, किंवा नशीब, मी स्वतःला नशीबवान समजतो, तसंच बोजेवार सरांसारखे क्रिटिक सुद्धा आमच्या सिनेमाचे लेखक आहेत आणि त्यांच्याकडनं हा ऐकायला मिळत आहे. कारण ते किती परखड आहेत हे मला इथे बसल्याला सांगायला नको लोकांना, की ते किती स्पष्ट वक्ते, किती माझ्या इंडस्ट्री आणि इथल्या लोकांना तर अजिबातच सांगायला नको वेगळं. सो त्यांच्याकडनं ही अशी कॉम्प्लिमेंट येणं एक खूपच महत्त्वाची आणि मेमोरेबल गोष्ट आहे असं मला वाटतं. म्हणजे जसं सुरुवातीला सिनेमा आल्यानंतर प्रोड्युसर घेऊन आले होते, पण नंतरचं नाव ऐकलं होतं ते श्रीकांत बोजेवार सर यांचं होतं आणि तिथे कुठेतरी विश्वास निर्माण होण्याची पहिली स्टेप तयार झाली होती. सो मला असं वाटतं की आज त्याला पूर्णत्व आलं असेल असं मी म्हणतो, की आज सिनेमा तयार झाला आहे आणि आज त्यांच्याकडनं ही कॉम्प्लिमेंट मिळते आहे. आणि अर्थात ही कॉम्प्लिमेंट मी फक्त माझी नाही आहे, कारण मी एकटा नाही स्वीकारू शकत. तर डेफिनेटली गिरीश सर हे आहेत, कारण मी त्यांच्याबरोबर या गोजीरवाण्या घरात ही मालिका केली होती काही वर्षांपूर्वी. माझ्या पहिल्या काही मालिकातली ती एक मालिका होती आणि तेव्हाच मला असं वाटतं की दिग्दर्शक म्हणून मी त्यांचा खूप मोठा फॅन झालो होतो. की त्यांना काही दिग्दर्शक असतात ना, ते टेक्निकली खूप साऊंड असतात, त्यांना गोष्टीचा करेक्ट किती काय इम्पॅक्ट आणि काय हवं आणि काय नको हे त्यांना करेक्ट कळत असतं. आणि त्यातले ते दिग्दर्शक असल्यामुळे जेव्हा त्यांचं नाव आलं तेव्हा विश्वासाची दुसरी स्टेप प्रोसेसमध्ये आली होती. सो माझ्या मते हा सिनेमा ना, जसा डॉक्टरांसाठी संघर्ष आहे त्यांचं आयुष्य आहे ना, अगदी प्रामाणिकपणे सांगतो, हा सिनेमा बनण्यात सुद्धा तितकाच संघर्ष झाला. मराठी सिनेमे अदरवाईजही संघर्षातच होतात आणि पुढे रिलीजही संघर्षात होतात आणि मग त्याची संघर्षगाथा चालूच असते. पण त्यातही हा असा सिनेमा, कारण बायोपिक आहे, त्यात वैद्यकीय क्षेत्रातला बायोपिक आहे, म्हणजे काही लोकांचा खूप आवडीचा विषय नाही, जिथे लोक पहिलं कारण जनरली स्पोर्ट्समन, म्युझिकवाले, म्युझिक इंडस्ट्रीतली लोक, ॲक्टर्स, पॉलिटिशियन्स ह्याबद्दल इंटरेस्ट नसेल तरी तुम्हाला माहिती असते. पण जेव्हा डॉक्टर ही पेशा असतो, जेव्हा आपल्याला त्याबद्दल काही गरज असते तेव्हाच आपण त्यांच्याबद्दल माहिती जाणून घेतो, अदरवाईज सामान्य. सो असा विषय, सो विषयही कठीण, त्यात अशा पद्धतीचा संघर्ष. आणि आता खूप दिवस आम्ही ह्या सिनेमाची प्रोसेस चालू आहे आणि आता तो रिलीज होतोय. सो माझ्या मते ह्या सिनेमाशी जोडलेल्या प्रत्येकाने संघर्ष केलेला आहे आणि आज कुठेतरी कम्प्लीट झाल्यामुळे त्याचं एक बरं वाटतंय आणि अशा कॉम्प्लिमेंट्स आता मिळत आहेत, छान वाटतंय. सो आता शेवटची स्टेज आहे प्रेक्षकांची. जर मी चुकत नसेल तर तू कॉमर्स ग्रॅज्युएट आहेस, कॉमर्सचा विद्यार्थी आहेस, बरोबर? तू चुकत असेल तर मी आहे. नाही, मी चुकत नसेल तर असं म्हणतोय मी. तर कॉमर्सचा विद्यार्थी असणं आणि त्यानंतर ऑपरेशन थिएटरमध्ये खरा किंवा मृतदेह समोर असताना त्याच्यासोबत शूटिंग करणं,
ते आय थिंक मला मगाशी कळलं की तू स्वतः ते ऑपरेशन करण्याचा प्रयत्नही केला. असं नेमकं त्याविषयी मला नेमकं जाणून घ्यायचं. असं कधी वाटलं का कॉलेजमध्ये असं रे मला डायसेक्शन करावं लागेल? नाही, ह्या वेळेला ना मला आता मी कॉमर्सचा स्टुडंट असल्यामुळे तुझ्याच ह्यानी जातो, त्यामुळे मला गणिताची कधीच भीती नव्हती. आणि सतत घरी प्रिया जी आर्ट्सची स्टुडंट आहे तिला गणिताची सतत भीती आहे, त्यामुळे मी गणिताचे आकडे टाकले की तिचं जे भिरभिरणं होतं. मला आयुष्यात पहिल्यांदा, मी कॉमर्सचा स्टुडंट असल्यामुळे सायन्स म्हणजे मी काही वर्षांपूर्वी, काही काळांपूर्वी सायन्सचा विषय सोडला होता कारण मला तो धरताच आला नव्हता, कारण मला तो कधी कळलाच नव्हता. त्यामुळे त्यांनीच मला सोडलं होतं खरं तर. आणि इयत्ता 7वी 8वीतच मला कळलं होतं की कधी एकदा मी 10वीचा सायन्सचा पेपर सोडवतो आणि माझ्या आयुष्यातनं सायन्सचा विषय निघून जातोय आणि पुन्हा कधी त्याच्याकडे बघत नाही. सो अचानक माझ्या मते देवाची वेगळीच काहीतरी इच्छा होती की असं तसं मला त्याला सोडायचं नव्हतं आणि सायन्सला, आणि अशा पद्धतीने अचानक तो समोर आला. ऑपरेशन वगैरे मी स्वतः काही करायला गेलो नाही आणि ते शक्य नाही. सो अनेक टेक्निकल गोष्टी असतात जे पॉसिबल नसतं. पण ॲक्च्युअल ऑपरेशन सोडून बाकी जे काही असतं ते बऱ्यापैकी मी सामोरं गेलो त्या गोष्टींना. म्हणजे अगदी मला आठवतोय पहिला दिवस आम्ही शूटिंग केलं होतं. त्या दिवशी ॲक्च्युअल लीलावती हॉस्पिटलमध्ये, अर्थात ते डॉक्टर होते म्हणूनच स्पेशल परमिशन मिळाली होती आणि म्हणून आम्ही ॲक्च्युअल ऑपरेशन थिएटरमध्ये शूट करू शकलो होतो. कारण त्याच्यासाठी वेगळी सगळी प्रोसेस झाली होती, कारण ते इक्विपमेंट्स आणि तिथे येणं आणि त्याच्यासाठी वेगळं ऑपरेशन थिएटर जे वर्किंग नाही आहे रेग्युलरच्या ह्याच्यात, असं सगळं करून. सो डॉक्टर स्वतः तिथे माझ्याबरोबर होते. पहिला शॉट होता त्याच्यात माझा फक्त वॉक होता. तो वॉकसुद्धा डॉक्टरांनी मला आधी दाखवला की मी अशा पद्धतीने चालायचो, मी अशा पद्धतीने चालत होतो, मी अशा पद्धतीने हात धुत होतो. म्हणजे धुतात जनरली आपल्याला असं वाटतं आपण जसे हात धुतो मग तो हात असा ठेवायचा असतो, मग ग्लोव्ज घालायचे कारण ते पाणी असं खाली पडता कामा नये. मग सो अशा बारीक माझ्या आजूबाजूला जे होते ना, जे खरं तर कलाकार म्हणून आपल्या आजूबाजूला असतात ज्युनियर आर्टिस्ट, पण माझ्या नशिबाने माझं इतकं नशीब उजळलं होतं सायन्सच्या बाबतीत की माझ्या आजूबाजूला जे एक असिस्टंट म्हणून होते ते मोठे मोठे सर्जन्स, मोठे मोठे ॲनेस्थेटिस्ट आणि कुठून बाहेरच्या राज्यातनं आलेले, कारण ते डॉक्टरांचे स्टुडंट होते आणि फक्त डॉक्टरांच्या प्रेमापोटी त्यांना एक काहीतरी यायचं होतं, भेट द्यायची होती, बघायचं होतं, म्हणून डॉक्टरांच्या शब्दाखातर ते तिथे आले होते. सो माझ्या मते कोणालाही म्हणजे त्याच्यासाठी एकतर 80 वर्षांचा अभ्यास लागतो सायन्सचा, नाहीतर ॲक्टर व्हावं लागतं, की जे शक्य होतं की विदाऊट अभ्यास करून सुद्धा तुम्ही कॉमर्स स्टुडंट असाल किंवा आर्ट्स स्टुडंट असाल, तुम्हाला हे शक्य होतं की तुमच्या आजूबाजूला अशी मंडळी असू शकतात. सो आय थिंक सायन्स फक्त शब्दच खूप आहे. बाकी मी डॉक्टरांवरती आणि गिरीश सरांच्या मदतीने एक आतला माणूस डॉक्टर प्रेमानंद रामाणी हे काय आहेत त्याचा आभास निर्माण करण्याचा प्रयत्न नक्की केला. डॉक्टर, यापूर्वी सिनेमाचे काही शोज काही महिन्यांपूर्वी किंवा वर्षभरापूर्वी झाले होते, तेव्हा तुम्ही उमेशचं काम पूर्णपणे सिनेमा बघताना उमेशचं काम नेमकं तुम्हाला कितपत आवडलं, कसं आवडलं, त्यातलं काय काय भावलं तुम्हाला? मी उमेशचं काम बघितलं. एक त्यांची एक गोष्ट मी जे लक्षात आली की ज्या गोष्टी त्यांना सांगितल्या त्या लगेच त्यांच्या लक्षात जायच्या आणि त्याचप्रमाणे ते वागायचे. ही गोष्ट फार महत्त्वाची आहे, कारण अशा या डॉक्टरच्या पोशाखात काम करणे थिएटरमध्ये ते तर कठीण असतं. पण ते कॉमर्स स्टुडंट असूनसुद्धा त्याने फार चांगल्या पद्धतीने केलं, ह्याचं मला फार समाधान वाटतं. पण मला आता उमेशला स्वतः एक प्रश्न विचारायचा आहे की हा सिनेमा सुरुवात झाल्यापासनं नंतर आमचे प्रोड्युसर विजय मुनशिंगीकर यांचं देहांत झालं आणि त्याच्यामुळे रिलीज सिनेमाचं व्हायचं ते जरा रेंगाळलं. तरीसुद्धा एवढं रेंगाळूनसुद्धा आता ते पडद्यावर येतं आहे. ह्याच्याबद्दल तुमचं काय रिॲक्शन आहे? आमचं काम अर्थ थोडंसं सोपं केलं. जसं मी मगाशी म्हटलं तसंच माझ्या मते हा विषय आणि ही व्यक्ती ही माझ्या आजूबाजूच्यांनी त्यांच्या अनुभवामुळे मला जास्त जवळचे आणून दिली, जेव्हा मला काही माहिती नव्हतं तेव्हा. की ते इतके म्हणजे
मी मगाशी एका ठिकाणी म्हटलं की मी आत्तापर्यंत जर एक काय 20-25 मला आता आकडा मी लक्षात ठेवलेला नाही आहे, काय 20-25 सिनेमे केले असतील, तर हा एकमेव असा सिनेमा आहे ज्या सिनेमाबद्दल मला सतत आमच्या घरच्यांकडनं गेले अनेक वर्ष अनेक महिने विचारणा होत होती की ताठकणा कधी रिलीज होतोय, अरे तू रामाणी सरांचा सिनेमा केला होतास ती कधी रिलीज होते. तर माझं असं झालं मी बाकीचे सिनेमे केले तेव्हा एवढं कधी कोणी विचारलं नाही मला. अर्थात इतकी वर्ष ही प्रोसेस चालू आहे त्यामुळे लोकांना माहिती होतं की असा असा सिनेमा होतो आहे पण तो रिलीज नाही झालाय. सो ह्याचं माझ्या आजूबाजूच्या लोकांना इतकं अप्रूप आणि इतकं कुतूहल होतं ह्याचं मला खूप आश्चर्य वाटत होतं. कारण कधीही फॅमिली फंक्शन्समध्ये गेल्यानंतर पहिला प्रश्न अरे तू ते रामाणी सरांचा फिल्म ती कधी येते. तर माझं असं झालं होतं की हो आता मी प्रयत्न करून काहीच होणार नाही, जेव्हा ती रिलीज व्हायची तेव्हा होणार. आणि पण आज खरंच खूप बरं वाटतंय की संघर्ष कुठे सुटलेला नाही आहे. सो अनेक संघर्षातनं वाट काढत हा सिनेमा रिलीज होतोय. माझ्या मते हा अत्यंत एखादी कुठलीही कलाकृती प्रेक्षकांसमोर जोपर्यंत येत नाही तोपर्यंत त्याला पूर्णत्व मिळत नाही. सो आत्ता इतक्या वर्षांच्या संघर्षानंतर आज 28 नोव्हेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. त्यामुळे प्रचंड आनंद होत आहे आणि लोकांच्या रिॲक्शनची नक्कीच उत्सुकता आहे. पण त्याहीपेक्षा समाधान या गोष्टीचं वाटतंय डॉक्टर आमच्यासारखे काही असतील सुरुवातीच्या काळात ज्यांना तुमच्याबद्दल माहिती नाही तुमच्या महतीची, आज त्या निमित्ताने काही प्रेक्षकांपर्यंत किंवा आता हा जेव्हा पुढे अजून रिलीज झाल्यानंतर मॅक्झिमम प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल तेव्हा आम्हाला त्याचं समाधान आहे की ते अजून अनेक लोकांपर्यंत तो सिनेमा पोहोचणार आहे आणि तुमच्या कार्याची महती सगळ्यांना होणार आहे. मला याबद्दल एक गोष्ट सांगायची आहे की गणेश गारगोटे कुठे आहेत नाही हे आमच्यापासनं सगळं आता फिल्म वगैरे रिलीज व्हायची तयारी झाली. भोसले बसले आहे इकडे त्यांना माहीत आहे. पण एकदा ठरवलं की हे पिक्चर पडद्यावर येऊ दे तर गणेश गारगोटेने फार महत्त्वाची कामगिरी केली आहे. त्याच्यामुळे आता एवढे दिवस आहे पण प्रेक्षकामध्ये एवढी उत्सुकता वाढली आहे की मला त्याला सांगावं लागलं की किती वाजता ते नंतर बघू पण आता थिएटरची नावं तरी मला दे त्यांना सांगायला. म्हणजे मुंबईच्या ह्या थिएटरमध्ये हा सिनेमा येतो आहे म्हणून एवढी उत्सुकता पुढे घेऊन जायची. हे सगळं काम गणेश गारगोटेने एकदम फार सुंदर केलेलं आहे. गिरीश दादा, जसं उमेश म्हणाला किंवा डॉक्टर म्हणाले की संघर्ष सिनेमातही आहे त्यांच्या आयुष्यातही आणि आता सिनेमा प्रदर्शित करण्याच्या वेळेला सुद्धा तो सिनेमाला भोगावा लागला आहे. प्रेक्षकांना आव्हान करणार किंवा त्यांना नेमका काय संदेश तुम्ही दिग्दर्शक म्हणून द्याल की आम्ही हा सिनेमा 1-1.5-2 वर्षापूर्वी बनवला आहे, तो तितक्याच कालातीत स्वरूपात नेमका झालेला आहे किंवा नेमकं कसं आहे की काय कन्व्हिन्स प्रेक्षकांना कराल या सिनेमाच्या दृष्टीने? नाही, हा सिनेमा कधी म्हणजे 2 वर्ष असो 3 वर्ष असो 4 वर्ष असो तो एव्हरग्रीनच राहणार आहे. तो पुढच्या वर्षी जरी केला असता आम्ही येत्या वर्षी तरी तो तसाच झाला असता किंवा आणखीन वेगळा झाला असता म्हणा. कारण ते डॉक्टरांचं कार्य जे आहे हे लोकांपर्यंत पोचलं पाहिजे. त्यांनी जे समाजासाठी केलं आहे, जे मनुष्य जातीसाठी जे केलेलं आहे ते अविश्वसनीय आहे. त्यांनी जी पहिली सर्जरी केली त्या सर्जरीला जे ते इक्विपमेंटच नव्हते, कारण सर्जरी तेव्हा त्याआधी झालीच नव्हती. ते इक्विपमेंट त्यांनी स्वतः तयार करून घेतले. ते जे टूल्स लागतात सर्जरीसाठी ते स्वतः तयार करून घेतले, त्यांनी ते बनवून घेतले आणि त्याचा खरं तर त्याचा पेटंट त्यांच्याकडे असायला पाहिजे आत्तापर्यंत, पण त्यांनी त्याच वेळी सगळ्यांसाठी तो फ्री ठेवला. तर पेटंट त्यांनी त्यांच्याकडे ठेवलं नाही. हे किती मोठं काम आहे. तर आज म्हणजे त्या पेटंटमुळे आज त्यांच्याकडे म्हणजे काही कमीच नसती, म्हणजे त्यांना काय मागे पुढे बघायची त्यांच्या पुढच्या 7 पिढ्यांना काही बघायची गरज नव्हती. इतकं मोठं काम त्यांनी करून ठेवलेलं आहे आणि त्याच्यामुळे आज त्या सर्जरी त्या टूल्समुळे त्या सर्जरी शक्य होत आहेत आणि त्या लोक करत आहेत. आता टेक्नॉलॉजी बदलली आहे अर्थातच, पण ती नवीन टेक्नॉलॉजी येईपर्यंत तेच टूल्स कामी येत होते सगळ्यांच्या. आणि ही देणगी आहे डॉक्टरांची पूर्ण जगाला. ते हे लोकांना कळलं पाहिजे आणि हेच समजून घेण्यासाठी त्यांनी काय संघर्ष केला आहे हे समजून घेण्यासाठी लोकांनी हा सिनेमा पाहावा, एवढंच मी आवाहन करीन.
डॉक्टर, जसं दिग्दर्शक म्हणाले की ते टूल्स बनवण्यापासून, त्याचं संशोधन करण्यापासून आपण स्वतःकडे तुम्ही त्याचा कोणताही हक्क, स्वामित्व हक्क ठेवला नाहीत, तर नेमकं त्यामागचा तुमचा विचार काय होता? नाही, हे बरोबर आहे, त्याने काय सांगितलेलं सगळं बरोबर आहे. कारण जे मी काय केलं ते सगळं लोकांसाठी केलं आणि लोकांनाच अर्पण केलं. ते माझं ध्येय होतं. सगळीकडे मी तेच करतो की जे लोकांना उपयोग आहे ते मी अर्पण करून टाकतो त्यांना. माझ्याकडे म्हणजे काय होईल, त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी गेल्यानंतरसुद्धा पिढ्यानुपिढ्या, पिढ्यात पिढ्या ते चालत राहील. टेक्नॉलॉजी बदलणार आहे, पण प्रिन्सिपल जो मेन आहे, जो मी शिकवला होता तो तसाच कायम राहणार आहे. आणि हे माझं यश आहे, खरं यश आहे. म्हणून मी काय करतो, सगळीकडे आता माझं गाव आहे, गावात माझं घर आहे, ते जुनं होते, ते नवीन बांधलं, मोठी इमारत बांधली, ग्राउंड आणि फर्स्ट फ्लोअर, त्याच्या सगळ्या सुविधा घातल्या, सगळ्या गावच्या लोकांना देऊन टाकलं. हे असंच माझं ध्येय आहे, सगळीकडे तेच करतो मी सगळं. त्यामुळे काय होतं की लोकांचं सुद्धा प्रेम वाढतं, मग लोकांची समजूत वाढते. आणि त्याच्यामुळे हे असे ज्या गोष्टी आहे त्या तुम्ही असो किंवा नसो चालत राहतात पुढे पिढ्यानपिढ्या. ते एक फार, म्हणून मला ते हे आवडतं. वडाचं झाड ना, ते वडाचं झाड कसं काही वरती जातं आणि नंतर तर फांद्या येतात आडव्या सगळीकडे, खाली सावली पडते. ह्या सावलीत लोक येऊन बसतात, वाचतात, प्रेम करतात, अभ्यास करतात, रिसर्च पण करतात सगळं त्या सावलीत बसून. पण हा वड इकडे कुठे बांधला आहे हे लोकांना कधीच माहीत नसतं. किती सेंचुरी बॅक हा वड तिकडे कुणी बांधला होता त्यांना माहीत नसतं, पण त्याचं सुख त्यांना मिळतं. हे माझं समाधान आहे. दीप्ती, आपल्या इंडस्ट्रीमध्ये काम करताना एक अभिनेत्री म्हणून कंटेम्पररी आपल्यासोबत जे कलाकार किंवा अभिनेत्री विशेष करून काम करत असतात त्यांच्यासोबतची स्पर्धा असेल म्हणा, किंवा आपल्याकडे कोणत्या प्रकारच्या भूमिका येतात, कोणते सिनेमे येत आहेत, ते चोखंदळपणे निवडणं असं म्हणा, याबाबत तुझा नेमका विचार काय असतो? माझ्याकडे जी संधी मला जी मिळते आहे त्या संधीचा मी पूर्णपणे आनंद कसा घेऊ शकते हा एकमेव थॉट माझ्या मनात असतो. माझ्या कंटेम्पररीज सगळ्याच माझ्या मैत्रिणी आहेत. त्यांच्या वाट्याला आलेले सिनेमे असो किंवा कुठलंही काम असो, ते त्यांनी जितक्या छान पद्धतीने साकारलं आहे ते त्यांनाच सूट होतं असं मला नेहमी, ज्याच्या आयुष्यात जे व्हायचं आहे, ज्याच्या नशिबात जे मिळायचं आहे त्यांना ते मिळतंच. आणि सगळ्यांनी त्यांच्या त्यांच्या पद्धतीने उत्तम कामं करतात. काही सिनेमे असे असतात किंवा काही नाटकं अशी असतात की ज्याच्यात मला असं वाटतं की अरे मला ह्याच्यात काम मिळालं असतं तर मला खूप आवडलं असतं, पण म्हणून मला मिळालेल्या संधीचं मला पूर्णपणे सोनं करायला आवडतं. माझा आय थिंक एवढाच थॉट असतो कुठेही काम करत असताना की जेवढा घास माझ्या ताटात वाढलेला आहे तो 32 वेळा चावून व्यवस्थित त्याचा आस्वाद घेऊन तो छान पचावा, एवढंच माझ्या हातात आहे. आणि आय थिंक आय एन्जॉय दॅट. उमेश, आपण यापूर्वी नाटकाविषयी पण बरंच बोललो आहे. मध्यंतरी आपण बोललो की तू नवीन नाटकांच्या संहिता अधिकाधिक वाचतोय, नवीन संहिता त्यात प्रयोग करण्याचा प्रयत्न करतोय. तर सध्या तो शोध कसा सुरू आहे आणि संहिता सापडली आहे का तुला जशी हवी आहे तशी, तुला जे करायचं आहे? आधी तुला ब्रेकिंग न्यूज हवी आहे का? तर उत्तमच. नाही, चालू आहे. मला असं वाटतंय लवकरच त्याबद्दल काहीतरी एक शिक्कामोर्तब होईल, पण अजून प्रोसेस संपलेली नाही आहे. वाचनं चालू आहेत, वाचनं होत राहतील, पण होपफुली लवकरच त्याबद्दल काहीतरी शिक्कामोर्तब आणि तुलाच पहिली बातमी देईन, काय काळजी करू नका. या स्टेजला एक निर्माता म्हणून तू विचार करत असशील, एक कलाकार म्हणून विचार करत असशील, कोणत्या प्रकारच्या गोष्टी तुला
सांगायचे आहेत यापुढे? म्हणजे 2 सिनेमा नाटकांची निर्मिती तुम्ही दोघांनी केलेली आहेत तितक्या सशक्तपणे. आता पुढे नेमके कोणत्या गोष्टी, कोणत्या प्रकारच्या गोष्टी, कोणत्या जॉनरच्या गोष्टी तुला सांगायच्या आहेत? मला ना सगळ्यात जास्त आवडतात त्या गोष्टी, कंटेम्पररी गोष्टी ज्या असतील त्या सांगणं. आणि मला ती कलाकृती करायलाही आवडते आणि पाहायलाही आवडते ज्याच्यात सगळ्या इमोशनचा एक रोलर कोस्टर राईड असेल. म्हणजे ह्याच पद्धतीचा किंवा त्याच पद्धतीचं असं नाही. आणि डेफिनेटली या आधी झालेलं पुन्हा करायला मला नाही आवडणार. त्यापेक्षा काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करीन. पण मी असं नाही करत मी काहीतरी वेगळं करतो ह्या उद्देशाने नाही, पण काहीतरी एक कलाकार म्हणून समाधान मिळण्यासाठी. पण डेफिनेटली तो विषय नाटकासाठी तर मी जास्तीत जास्त प्रयत्न करतो की कंटेम्पररी विषय असला पाहिजे. डेफिनेटली ते सगळ्या एज ग्रुपना नक्कीच आपलासा वाटेल असा विषय असला पाहिजे. पण त्यातही माझा सध्याचा कल हा तरुणांना आणि यंग जनरेशनला जास्त अपील होईल किंवा त्यांच्यापर्यंत पोहोचेल, त्यांना आपलंसं वाटेल असा विषय निवडीकडे माझा जास्त कल आहे सध्या तरी. कारण आत्ता गेल्या 2 अनुभवांवरनं मला हे दिसतं आहे की नवीन प्रेक्षक तयार होतोय मराठी नाटकांसाठी, ज्यांनी कधीही नाटक पाहिलेलं नाही, मराठी नाटक पाहिलेलं नाही, मराठी नाटकाच्या थिएटरला ते आलेले नाहीत, त्यांना आतमध्ये कुठून जायचं हे माहिती नाही. तिकीट विंडोवरती ते विचारतात की आतून कुठून जायचं. बुक माय शो सारख्या ऑनलाईन साईट्सवरती बुकिंगची संख्या वाढते आहे काउंटरच्या बुकिंगपेक्षा, आणि तरुणांचा ओघ जास्त येतो आहे. आणि मला असं वाटतं मराठी नाटकांना अजून चांगले दिवस यायचे असतील तर हा ओघ असाच चालू राहणं फार गरजेचं आहे. आणि त्यांना हे सांगणं, कारण मला असं वाटतं की लाईव्ह परफॉर्मन्सना खूप चांगले दिवस आहेत आणि लोक येत आहेत, तर आपण त्यांना निराश करून चालणार नाही. त्यांना एंटरटेनमेंटचं कम्प्लीट पॅकेज देता आलं पाहिजे. आणि पूर्ण 2 तास ते वेळ काढून येत आहेत, तिकीट खर्च करून येत आहेत, त्यांच्या आयुष्यातला वेळ ते देत आहेत. सो यासाठी आपण जास्त जबाबदारीने विषय निवडले पाहिजेत आणि परफॉर्मन्स बांधला पाहिजे, जेणेकरून ते एक कम्प्लीट एंटरटेनमेंट पॅकेज असेल. गप्पांच्या शेवटच्या डब्यामध्ये आमच्या टीमला काही प्रश्न असतील ते आहे. कदाचित यावरनं झाली असेल चर्चा, पण आपण जेव्हा प्रेक्षक म्हणून एखादा सिनेमा किंवा एखादी कलाकृती बघतो आणि नंतर काही वर्षांनी आपण पुन्हा तीच कलाकृती बघतो, तेव्हा आपला त्याच्याकडे बघण्याचा ॲप्रोचसुद्धा कधीकधी बदलतो. म्हणजे मला जर 5 वर्षापूर्वी विशिष्ट सिनेमाबद्दल असं काही वाटलं असेल तर ते आत्ता मला कदाचित वेगळं वाटू शकतं. मला विचारायचं आहे की ह्या सिनेमाची निर्मिती प्रक्रिया खूप आधी सुरू झाली, काही वर्षांपूर्वी सुरू झाली आहे. तर दिग्दर्शक म्हणून गिरीश सर तुम्हाला आणि लेखक म्हणून सर तुम्हाला विचारायचं आहे की जेव्हा लेखक म्हणून दिग्दर्शक म्हणून काय फरक पडतो? कारण की तुम्ही ही निर्मिती खूप वर्षांआधी केली, एक 6-7-8 वर्षांपूर्वी तुमची ही सुरुवात झालेली आहे. तर तेव्हाचा तुमचा ह्या संविधेकडे बघण्याचा ॲप्रोच दिग्दर्शक आणि लेखक म्हणून आणि आत्ता त्याकडे बघण्याचा ॲप्रोच ह्याच्यात बदल होतो का? आणि जर झाला तर मग ते कसं फिगर आउट करता तुम्ही किंवा केलं? नाही, जरी तो काही वर्षांपूर्वी केला असेल मी सिनेमा, पण त्याची प्रोसेस, हा सिनेमा बनवायचीच प्रोसेस जवळ 3 ते 4 वर्ष चालू होती. मध्ये बरेच बराच संघर्ष करावा लागला सगळ्यांनाच. त्यामुळे तो फायनल तयार झाला तो अगदी 2 वर्षापूर्वी झाला आणि तो आता रिलीज करायचं, आणि तोपर्यंत आमचे निर्माते एक्सपायर झाले. त्यामुळे त्यांचं ते स्वप्न होतं रिलीज करण्याचं, तर तेही अर्धवट राहिलं. त्यामुळे आपोआप गाडी थांबली ती. पण सिनेमाचं जर सांगायचं झालं तर तो जर एक काल्पनिक गोष्ट असती ना, कदाचित आज बघण्याचा दृष्टिकोन बदलला असता. अरे आता आजच्या दिवशी हा जरा सिनेमा वेगळा अजून करता आला असता, किंवा हे ट्विस्ट आणले असते, किंवा इतर जे चाललेत सिनेमे त्याचा काही रेफरन्स घेऊन किंवा त्याच्यावरनं इन्स्पायर होऊन आम्ही अजून काही वेगळे ट्विस्ट आणू शकतो. पण एक तर रिअल लाईफ स्टोरी असल्यामुळे त्याच्यात अजूनही काही बदल होणार नाही. कारण त्याच वेळेला आम्ही प्रचंड अभ्यास करून त्यांच्याशी डिस्कस करून डॉक्टरांशी हे सगळं डिस्कशन झाल्यानंतर हे स्क्रिप्ट फायनली तयार झाली होती. आणि मग शूटिंगला आम्ही गेलो होतो. आणि शूटिंग झाल्यानंतर सुद्धा पण आम्ही म्हणजे अगदी एडिटिंग टेबलपर्यंत आम्ही बऱ्याच गोष्टी इम्प्रूव्हाइज करत आलो. त्यामुळे ती रिअल गोष्ट असल्यामुळे, खरी गोष्ट असल्यामुळे त्याच्यात आत्ता आम्हाला असं बघताना काही कमी वाटत नाही आहे. म्हणजे कदाचित अर्धा तास अजून वाढवायला हवा होता का असं वाटतं. डॉक्टर रमानींवर प्रेम करणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे.
त्यात अगदी आपल्या इंडस्ट्रीची नावं अशोक सराफांपासून अलका कुबलपासून अनेक नावं घेता येतील. हा सिनेमा पोहोचवण्यासाठी ह्या सगळ्यांची काही मदत तुम्ही घेतली आहे की किंवा ते स्वतःहून काही उतरलेत का यासाठी? हो, म्हणजे त्या मंडळींनी सगळ्यांनी सिनेमा पाहिलेला आहे. वर्षा उसगावकरनी पाहिला आहे सिनेमा, अशोक सराफांनी पाहिला आहे. अशोक सराफांचे पण बाईट्स आहेत, ते कदाचित आम्ही वापरू त्यांना विचारून. म्हणजे त्यांनी सिनेमा पाहिल्यानंतर त्यांची रिॲक्शन आहे सिनेमा पाहिल्यानंतरची, तर त्याही रिॲक्शन आम्ही वापरू. आणि ज्यांची ज्यांची मदत घेता येईल किंवा जेवढं लोकांपर्यंत पोहोचवता येईल तेवढं पोहोचवणं हे प्रत्येक निर्मात्याचं काम आहे आणि हे केलंच पाहिजे. तर त्यामुळे आणि एकतर विषय असा असल्यामुळे तो लोकांपर्यंत आवर्जून पोहोचवला पाहिजे आणि अशा लोकांची जर मदत मिळत असेल तर सोन्यानं पिवळं. हा प्रश्न विचारण्याचं कारण असं होतं की अनेक चांगले सिनेमे आपल्याकडे बनतात पण ते नीट पोचत नाहीत आणि त्याच्यामुळे ते मागे पडतात आणि मग लोक टी व्ही वगैरे नंतर आल्यानंतर सांगतात की अरे थिएटरला जाऊन बघितलं असतं तर बरं. ही मराठीची शोकांतिका आहेच. तसंच सर मला असं विचारायचं आहे की तुम्ही शासनाबरोबर विविध समित्यांना याच्यावर काम करता. रमाणींसारख्या डॉक्टर रमाणींसारख्या याच्यावरच्या आयुष्यावरचा जेव्हा सिनेमा येतो तेव्हा तो शाळा कॉलेजांपर्यंत, त्या सायन्सच्या स्टुडंटपर्यंत किंवा संघर्ष करणाऱ्या त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोचावा यासाठी शासनाने अशा गोष्टींमध्ये पुढाकार घ्यायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? असं नक्कीच वाटतं, कारण हा सिनेमा फक्त एंटरटेनमेंट करणारा नाही आहे, एक मेसेज देणारा सिनेमा आहे. आणि एखादा माणूस आयुष्यातल्या अडचणीतून मार्ग काढून कसा मोठा होतो आणि कुठल्याही प्रकारचे हेवे दावे न करता किंवा आणखी काही न करता स्वतःच्या बळावर स्वतःच्या मेरिटवर मोठा होतो, तर मुलांनी विद्यार्थ्यांनी बघायला पाहिजे असं मला पण वाटतं. त्या दृष्टीनं आम्ही शासनाकडे जाऊच असं सांगू त्यांना, म्हणजे आशिष शेलारांवर एखादा पिक्चर बघू, एखाद्या शोला बोलवू आपण. आणि गोव्यात रिलीज होणार आहे हा सिनेमा? अर्थात गोव्यात व्हायलाच पाहिजे. मला डॉक्टर रमाणींना असं विचारायचं की मगाशी उमेश असं म्हणाला की सायन्सपासून तो खूप लांब राहिला, म्हणजे सायन्स त्याचं नातं नाही असं तो म्हणाला, पण त्याचं काम वगैरे बघितल्यानंतर तो सायन्सचा चांगला स्टुडंट होऊ शकला असं तुम्हाला वाटतंय का? नक्कीच त्याच्याकडे सायन्सलाच यायला पाहिजे होतं. त्याच्याकडे त्याचं ते आर्ट या दृष्टीने जे काम करण्याचे ते सायन्सला फार उपयोग पडतं. तर सायन्स जर घेतलं असतं, जेवढा तो प्रसिद्ध नट आहे तेवढाच तो प्रसिद्ध डॉक्टर झाला. दीप्ती मॅम, माझा प्रश्न तुम्हाला आहे. तुम्ही जसं म्हणालात की तुम्ही तुमच्याजवळ जी संधी येते त्या संधीचं तुम्ही सोनं करतात किंवा जे माझ्या नशिबात आहे ती भूमिका मला मिळते. तुम्ही फार कमी चित्रपटात भूमिका साकारताना दिसतात. तर तुमचे चित्रपट निवडीचे निकष कोणते? चित्रपट निवडताना मुळात सुरुवातीपासून शेवटपर्यंत चित्रपटाला काय म्हणायचं आहे, त्याचा गाभा काय आहे आणि त्यातला माझं योगदान काय आहे हे नीट समजून घेणं फार महत्त्वाचं असतं. मला एवढंच म्हणायचं आहे की लेखक कुठली गोष्ट लिहिताना जर कुठल्या पात्रांचं इंट्रोडक्शन करत असेल तर त्या पात्राबद्दल सुरुवात, मध्य आणि शेवट त्याचा चांगला असायला हवा. तर माझं निवडताना हेच असतं की उगाच एखादं कॅरेक्टर घुसवायचं म्हणून घुसवलं आहे का, त्याला काही लॉजिक आहे मागे किंवा त्याचं शेवट, मध्य किंवा सुरुवात चांगली आहे, त्याला गुंफण कशी केलेली आहे, हे ढोबळ अंदाज जरी आला तरी ते पहिला माझा क्रायटेरिया असतो पाहायचा की त्याला डेप्थ किती आहे, त्याचे डायमेन्शन्स काय आहेत आणि त्याचं योगदान, जी मेन लाईन आहे एंटरटेनमेंटची किंवा त्या कथेची, त्याच्यात किती सहभाग आहे हे महत्त्वाचं आहे. आणि मग ते लहान असो किंवा मोठं, त्याची डेप्थ मला मांडता आली पाहिजे. तेवढी कॅपॅसिटी मी माझ्यात आणणं हे माझं सगळ्यात मोठं काम आहे असं मला वाटतं. त्यामुळे कुठलंही काम स्वीकारताना आधी ॲक्च्युली तो परीक्षेचा पेपरच असतो माझ्यासाठी असं मला वाटतं. किंवा अनेक वेळेला हो म्हटल्यानंतरही वेगळ्या पद्धतीने आपल्याला ते पात्र कळत जातं किंवा उमलत जातं आणि ह्या निमित्ताने तुमची एक एक पदवी पुढे जात असते शिकत असं मला वाटतं. त्यामुळे तेच आलेलं कामची डेप्थ आणि डायमेन्शन्स कशी आहे आणि ती माझ्यात कशी, माझ्याकडून कशी बाहेर पडेल, तेवढंच माझं काम आहे असं मला वाटतं आणि तशीच माझी निवड असते.
थँक्यू. नमस्कार, माझं नाव वरद नंदगे, मी CHM कॉलेजचा विद्यार्थी आहे. माझा प्रश्न उमेश सरांना आहे. आता तुम्ही मगाशी म्हणालात की डॉक्टरांनी तुम्हाला सुरुवातीच्याच सीनला की सांगितलं मी असा चालायचो हात धुण्याची पद्धत, पण आपल्याला एक दर्पण असतं, म्हणजे आतापर्यंत मोस्टली बायोपिक्समध्ये जे गेलेली माणसं आहेत त्यांच्यावर बायोपिक्स झालेले आहेत. सो ऑफकोर्स ते नसतील त्यांचा रोल आपण वाचून किंवा कोणी वर्णन केलं तर आपण करू शकतो, पण व्यक्ती आपल्यासोबत आहे, जिवंत आहे, आपल्यासोबत आहे, पण त्यांच्यासमोर त्यांचाच रोल करणं हा एक दडपणाचा क्षण असतो. तुमच्यासोबत असं काही झालं आहे? असं म्हणजे आत्ताच झालंय कधी म्हणजे कारण हो दडपण डेफिनेटली असणार, कारण ती जसं मी म्हटलं सुरुवातीला की जशी जशी या व्यक्तीबद्दल मला कळायला लागलं तितकं त्यांची महती कळायला लागल्यानंतर ऑब्व्हियसली दडपण असणारच. पण माझ्या मते माझं दडपण रिलीज केलं कारण माझी टीम चांगली होती. आमचे कॅप्टन ऑफ द शिपच इतके तयारीचे होते, त्यामुळे माझं तिकडे दडपण निघून गेलं. कारण मला पूर्ण विश्वास आहे या व्यक्तीवरती दिग्दर्शक म्हणून की तो आपल्याकडनं काहीतरी चुकीचं झालं तर तो ओके करणार नाही, तो ते रेक्टिफाय करेल, तो वेगवेगळ्या पद्धतीने. जसं मगाशी सर म्हणाले की हा सिनेमा ना हा खरंच संघर्ष हा पूर्ण प्रोसेसमध्ये अजून घडत गेला, म्हणजे डबिंगपर्यंत ह्याच्यात बदल होत गेले, नव्या पद्धतीने स्टोरी सांगण्यात आली. सो त्यामुळे मला किंवा फॉर एक्झाम्पल दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे बोजेवर सरांचं स्क्रिप्ट होतं, गिरीश सरांसारखे दिग्दर्शक होते, दीप्ती आणखी शैलेश दातार किंवा अशी एक चांगली कलाकारांची फळी तुमच्या आजूबाजूला असेल तर आपसुकच तुमचं ते दडपण कमी होतं आणि तुम्ही सगळा फोकस तुमच्या कामावर करता. तुम्ही सांगा ते मी करतो, तुम्ही सांगा ते मी करतो. आणि ॲक्टरनी फक्त माझ्या मते तेच करायचं असतं की आजूबाजूच्या टीम बरोबर त्यांच्याबरोबर तुमचा परफॉर्मन्स बेटर होत जात असतो. सो तुम्ही त्यावेळेला फक्त कान उघडे ठेवायचे असतात, तुमचे डोळे उघडे ठेवायचे असतात, मॅक्झिमम ऑब्झर्वेशन. जसं त्यांना भेटल्यानंतर मी जसं म्हणतोय तसं मी सायन्सचा अभ्यास, मला तू आज एखादं सायन्सची कुठली टर्म विचारलीस तर मला नाही सांगता येणार, पण मी ते पाठ करून त्याच्यावरती मेहनत घेऊन नक्कीच शॉर्टच्या वेळेला डिलिव्हर करू शकेन. सो तसंच माझ्यासाठी हे दडपण जरी असलं तरी दडपण ह्या सगळ्या टीममुळे ते कमी होत गेलं. आणि हा माणूस जसा जितका मोठा आहे तितकाच तो डाऊन टू अर्थ आहे. आणि मी तोच प्रयत्न केला की आतला माणूस म्हणून कसा बाहेर जास्तीत जास्त तो माणूसच आहे, त्यामुळे तो जास्तीत जास्त कसा लोकांपर्यंत पोचावा एवढ्यासाठीच प्रयत्न केला. मी श्रीकांतला एक प्रश्न विचारतो की तुम्ही तुमच्या टीमला सिनेमा कधी दाखवणार आणि कुठे दाखवणार, इकडे दाखवणार की बाहेर दाखवणार? सगळ्यांना आपण इन्व्हाइट करू. हां, सगळ्यांना इन्व्हाइट करू. आणि दुसरं प्रश्न म्हणजे हा मटा कट्टा कधी येणार? पिक्चर रिलीज व्हायच्या आधी येणार. शेड्यूल लागलं नाही कळलं नाही तशी शेड्यूल लागलं नाही. त्याला दिवस असतो काय, कुठला रविवार किंवा? त्याचा आमचं सगळं शेड्यूल जाहिरात करून ठेवलं, ज्या दिवशी आम्हाला बऱ्यापैकी जागा मिळेल पिक्चरच्या आधी त्या दिवशी घेऊया. आम्ही आधी छान बातम्या केल्या आणि हा कसा फक्त सिनेमाचा विषय नाही, आमच्यासाठी वर्तमानपत्राचा सुद्धा विषय. हा विषय पोहोचवणं आमची पण एक जबाबदारी. त्या टीमनं आम्ही तसं सांगितलेलंच आहे, त्यातल्या जेवढ्या जास्तीत जास्त स्टोरी करता येतील तेवढ्या करा. जे निर्माते होते त्यांच्यावर सुद्धा आम्ही आधी वेगळं आहे, म्हणजे एका पेशंटने एका डॉक्टरची कथा सांगणं आणि आज ते हयात नाही, त्यांना एक आपण ट्रिब्यूट आहे सिनेमात. ते म्हणून वर्तमानपत्र म्हणून सुद्धा आमची जबाबदारी आहे जास्तीत जास्त लोकांपर्यंत. पण तुला एक गमत सांगतो, आमचं सगळं स्क्रिप्ट लिहून झालं आणि सगळं झाल्यानंतर एक गोष्ट जी मला आधी माहिती नव्हती डॉक्टरांविषयी ती नंतर कळली. ते म्हणजे ते गीतेचे अभ्यासक आहेत, भगवद्गीतेचे अभ्यासक आहेत. आणि तो पण काहीच माहिती नव्हतं. त्यानंतर त्यांनी 3 पुस्तकं दिली वाचायला मला भगवद्गीतेवरची, त्यांनी लिहिलेली, डॉक्टरांनी लिहिलेली. आणि मी आणि गिरीश मला वाटलं काय करावं याचं, आपण पिक्चरमध्ये तर काही नाही आहे, स्क्रिप्टमध्ये आपण काही केलेलं नाही, त्याच्यानंतर सगळं कळलेलं आहे आपल्याला. आणि मला असं वाटतं की गीते म्हणजे काय आहे तर प्रत्यक्ष रामायणाची भूमिका करणारा उमेश आणि खरे डॉक्टर रामाणी यांची कुठेतरी भेट व्हावी असं मला सारखं त्या गीते वाचल्यापासून वाटायला लागलं होतं. आणि मग मी गिरीशी डिस्कस केलं, काय मला हे म्हटलं एक प्रसंग असा हवा की तिथे दोघांची प्रसंग, अरे कसं त्यांची भूमिका करते तो आणि ते कसे काय भेटणार पिक्चरमध्ये, असं त्याला प्रश्न पडला. पण त्यात कुठे करायचा प्रश्न पडला, कसं आणायचं, पण ते आम्ही केले त्याच्यामध्ये. आणि तो आमच्या दोघांसाठी पण ते हे होतं कसं करायचं आणि त्याने करून दाखवलं गिरीशने.
कॅबिन मध्ये आहे किंवा ऑपरेशन रेडी आहे म्हणून कोणतरी सांगतं ओटी रेडी आहे वगैरे असं काय काय बरेच आयडियाज होते. म्हटलं काहीतरी वेगळं पाहिजे. दोघांची भेट समोरासमोर डॉक्टरांना सिनेमात दाखवायचं होतं असं पहिल्यापासून. आधी आम्ही म्हणलो की एन स्क्रोल येईल ना तेव्हा मग खरे डॉक्टर कसे होते वगैरे दाखवा असं पिक्चरमध्ये पाहिजे डॉक्टर स्क्रोलमध्ये नको पण ते आम्ही मग आणले. थँक्यू सो मच. तुम्ही मटागट्टावर आलात आणि छान छान आमच्या प्रश्नांची उत्तरं दिलीत प्रामाणिकपणे. आम्ही खूप उत्सुक आहोत सिनेमा पाहण्यासाठी. तर आपण स्क्रीनिंगला भेटूच आणि सक्सेस पार्टीला भेटू. थँक्यू सो मच.